हम सुन रहे हैं कि 5,000 पुरुषों को यीशु मसीह ने खिलाया। आम्ही ऐकत आहोत की 5,000 पुरुषांना येशू ख्रिस्ताने जेवू घातलं. हमने यूहन्ना 6 अध्याय से इसको पहले वचन से शुरुआत किया आणि था। योहान 6:1 पासून आम्ही सुरुवात केली होती. ये 4 इस शुभवर्तमानों में इस बात को लिखा है। आणि 4 शुभवर्तनांमध्ये हे लिहिलेलं आहे. जो शुभवर्तमान यूहन्ना में नहीं मिलेगा वो आपको मत्ती में मिलेगा, जो मत्ती में नहीं मिलेगा वो मार्क में मिलेगा, जो मार्क में नहीं मिलेगा वो आपको लूक में मिलेगा। आणि 4ही वेगवेगळ्या शुभवर्तनांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी त्याच थोडंसं आदली बदली करून झालेल्या दिसतील. क्योंकि सबने जो जिसने लिखा है वो अलग अलग एंगल से उसको देखकर लिखा गया कारण है। प्रत्येकाने आपल्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. अब यहाँ पर 5,000 लोगों की भीड़ जम गई है। आता या ठिकाणी 5,000 लोकांची गर्दी जमलेली आहे. कुछ जो लोग थे वो यीशु मसीह के पीछे आए, काही लोक येशू ख्रिस्तांच्या मागे गेले, कुछ लोग चेलों के पीछे आए, काही शिष्यांच्या मागे गेले और दोनों भीड़ इकट्ठा हो गई है। आणि दोन्ही गर्द्या एकत्र झालेल्या आहेत. दोनों भीड़ जो है वो बीमारी से चंगाई पाने के लिए आई थी, यीशु मसीह से अद्भुत चीजों को देखने के लिए वो आई आणि थी। ह्या ज्या गर्द्या आहेत ते आरोग्य मिळवण्यासाठी आणि येशू जी चिन्ह चमत्कार करत आहेत ते पाहण्यासाठी आलेले होते. अब यीशु ने उस भीड़ को देखा। आता येशूने ती गर्दी पाहिली. ये यीशु के पीछे चलने वाले लोग हैं, हे येशूच्या मागे चालणारे लोक आहेत. लेकिन ये लोग सिर्फ चमत्कार के पीछे चलने वाले लोग पण हैं, हे जे लोक आहेत ते केवळ चमत्कारांच्या मागे जाणार आहेत. अद्भुत बातों को देखने वाले लोग हैं। अद्भुत गोष्टी पाहणारे लोक आहेत. जब यीशु मसीह ने इनको देखा जेव्हा येशूने त्यांना पाहिलं तो वो तरस से भर गया। तेव्हा ते कळवळ्याने भरला. वो क्यों तरस से भर गया? का कळवळ्याने भरला? क्योंकि परमेश्वर चाहता था कि ये एक स्तर पर तो आ गए हैं, चमत्कार देखकर, अद्भुत कामों को देखकर उन्हें ये पता चल गया है कि मैं परमेश्वर हूँ। आणि हे एका स्तरावर तर पोहोचलेले आहेत चमत्कार बघून, अद्भुत कार्य बघून, परंतु आता त्यांना पुढच्या स्तरावरती जाण्याची गरज क्योंकि आहे. चमत्कार में रहते हुए ये आगे नहीं बढ़ सकते, कारण केवळ चमत्कारावरती अवलंबून राहून हे पुढे जाऊ शकणार नाहीत. क्योंकि इनके जीवन में और एक बात चाहिए जो इनको उनके जीवन में स्थिर करेगी। आणखी एक अशी गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये हवी आहे जी त्यांना स्थिर करेल. इनके जीवन में आंधी और तूफान तो उठेंगे, लेकिन चमत्कार इनको टिका नहीं पाएगा। एक चीज टिका पाएगा, वो है परमेश्वर का वचन। आणि यांच्या देखील जीवनामध्ये वादळ आणि वारं येणार आहेत, पण कुठलाही चमत्कार त्यांना त्याच्यामध्ये राखू शकणार नाही. आणि म्हणून एका गोष्टीची यांना गरज आहे, और वो है परमेश्वर का वचन। आणि ती आहे परमेश्वराचं क्योंकि वचन. परमेश्वर का वचन ही इन लोगों को स्थिर करेगा। कारण देवाचं वचनच आहे जे या लोकांना स्थिर करणार इसलिए आहे. खुदा ने बोला है कि आकाश और पृथ्वी टल जाएगी लेकिन मेरा वचन नहीं आणि म्हणून टलेगा। देवाचं वचन सांगतं की आकाश आणि पृथ्वी टळेल लेकिन परंतु माझं वचन कधीच ढळणार नाही. इन लोगों को यीशु जो चट्टान है उस पर खड़ा करना था। या लोकांना येशू म्हटलेल्या खडकावर उभं करणं होतं. चमत्कार ये सिर्फ परमेश्वर की महिमा को दिखाने के लिए है चमत्कार हा केवळ देवाची महिमा दाखवण्यासाठी कि वो होता. परमेश्वर है, वो उद्धार करता है, वो एक जीवित है, वो जीवन देने वाला है, वो मार्ग है, ये दिखाने के लिए हमारे जीवन में परमेश्वर चमत्कार कारण करता है। परमेश्वरच एक उद्धार करताय, तारण करता परमेश्वर हे दाखवण्यासाठी चमत्कार हे माध्यम देव वापरतो. वो सत्य है, वो जीवन है, वो मार्ग है, और वो ही एकमात्र परमेश्वर जिसका नाम यीशु मसीह है, ये दिखाने के लिए हमारे जीवन में अद्भुत काम और चमत्कार होते कारण की हैं। मार्ग, सत्य आणि जीवन केवळ परमेश्वरच हे दाखवण्यासाठी, म्हणून तो चमत्कार एक लेकिन माध्यम खड़ा आहे. करने के लिए परमेश्वर का वचन पण है। उभं करण्यासाठी देवाचं वचन आहे. इसलिए लाजर को 4 दिन मरा हुआ पड़ा हुआ था, वो यीशु मसीह ने उसको उठाया। आणि म्हणून 4 दिवस मेलेल्या लाजराला परमेश्वराने उठवलं. ऐसा नहीं कि वापस मरा नहीं, वो याचा अर्थ हा नाही की तो परत मेला नाही, वो मरा, तो मेला. लेकिन परमेश्वर के वचन ने उसको फिर से पुनरुत्थित किया। पण देवाच्या वचनाने त्याला पुन्हा पुनरुत्थित केलं. यीशु का वचन पुनरुत्थित करता है। येशूचं वचन हे पुनरुत्थित करतं. अब यीशु मसीह इस भीड़ को देखकर तरस से भर गए। आता ही गर्दी पाहून येशू ख्रिस्त जे आहेत ते कळवळ्याने भरले. यीशु मसीह बैठ गए येशू खाली बसले और उनको सिखाने आणि लगे। त्यांना शिकवू लागले. यीशु मसीह कभी भी जल्दी नहीं करते, ते कधी घाई करत नाही. पर उन्होंने उनको वचनों से सिखाया। परमेश्वराने त्यांना वचनामधून शिकवलं. इसलिए आज आपको और मेरी क्या जरूरत है? आणि म्हणून तुम्हाला मला आज काय गरज आहे? लोगों को सिखाने की। लोकांना शिकवण्याची. लोग चर्च में आते हैं, लोक मंडळीमध्ये येतात लोग छोटे ग्रुप में जाते हैं, आणि छोट्या छोट्या गटांमध्ये लेकिन जातात, बाइबल समझ में नहीं आती है। परंतु बायबल वाचलेलं कळत इसलिए नाही. एक व्यक्ति ऐसा चाहिए जो उनको बाइबल समझा कर उनको बता आणि सके। म्हणून एक व्यक्ती असा
असा हवाय जो त्यांना बायबल वाचवून ते समजावून सांगेल. पिछली बार हमने देखा कि जो एक आदमी है वो जो उसको बाइबल पढ़ रहा था लेकिन बाइबल समझ में नहीं आ रहा आम्ही था. एका व्यक्तीविषयी वाचलं मागच्या आठवड्यामध्ये की तो बायबल वाचत होता परंतु त्याला ते कळत वो नव्हतं. चर्च में जाने वाला व्यक्ति है, तो मंडळीमध्ये जाणारा व्यक्ती वो आहे, बाइबल पढ़ने वाला व्यक्ति है, बायबल वाचणारा व्यक्ती आहे, लेकिन बाइबल समझ में नहीं आ पण रहा. बायबल कळत नाहीये. इसलिए आत्मा ने उसको फिलिप्स को बताया कि जा वो रेगिस्तानी जो मार्ग है उस पर दौड़ता चला जा, वहां पे तुझे एक आदमी मिलने वाला आणि है. म्हणून देवाच्या आत्म्याने त्या फिलिप्पाला सांगितलं की त्या मरुस्थळामध्ये तू जा आणि तिथे एक मनुष्य आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला मदत और कर. फिलिप भागता हुआ गया आणि फिलिप त्या ठिकाणी धावत गेला और उसको पूछ रहा है कि जो तू आप पढ़ रहे हैं उसको समझ में आ रहा है क्या? आणि मग त्याला विचारलं तू काय वाचतोय, त्याला कळतंय का वो तुला? कह रहा है कि मुझे जब तक मुझे कोई समझाने वाला ना मिले तब तक मैं नहीं समझ सकता. आणि मग तो म्हणतो की जोपर्यंत मला कोणी समजावून सांगणारा मिळणार नाही मला समजत नाही. इसलिए आज परमेश्वर के वचन को समझाने वाले लोग चाहिए. आणि म्हणून आज देवाचं वचन समजावून सांगणारे लोक हवे आहेत. मेरी 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 ये प्रार्थना है, माझी हीच प्रार्थना आहे. हम जितने यहाँ हॉल में बैठे आम्ही हैं जेवढे या हॉल मध्ये बसलेलो हम आहोत समझाने वाले लोग हैं. आम्ही सर्व शिकवणारे लोक हम आहोत. सीखे हैं, आम्ही शिकलो, यीशु से सीखे हैं, येशूकडून शिकलो, चर्च में सीखे हैं. मंडळीमध्ये शिकलो. अब हमारा काम है हम लोगों को सिखाएं. आता आमचं हे काम आहे की आम्ही जाऊन लोकांना शिकवावं. अभी आप कोई भी घर पे बैठना नहीं है, आता कोणी घरात बसून राहायचं आप नाही लोगों को सिखाएं. तर तुम्ही लोकांना शिकवा. हफ्ते में एक बार 1 घंटे के लिए जाएं और लोगों को सिखाएं. आठवड्यातून एकदा 1 तासासाठी जा आणि लोकांना शिकवा. क्योंकि आप जो शिक्षा देंगे ये शिक्षा लोगों के जीवन के अंदर उसको खड़ा करेंगे. कारण की तुम्ही जे शिक्षण देणार आहे ते शिक्षण त्या लोकांना उभं करणार ये आहे शिक्षण आपका नहीं है, आणि ते शिक्षण तुमचं नाही ये आहे, परमेश्वर के तर वचन है देवाचं वचन आहे जो लोगों को खड़ा करेंगे. जे लोकांना उभं करणार और आहे. लोगों को सिखाने वाले लोग चाहिए. आज लोकांना शिकवणारी लोक हवी बहुत सारे आहेत. लोग ज्ञान को प्राप्त करते हैं, बरेचसे लोक ज्ञान प्राप्त अपने करतात, पास में रखते हैं, स्वतःच कडे ठेवतात, अलग अलग नोट्स बनाते हैं, वेगवेगळे नोट्स लिहितात, लेकिन अपने अपने पास में सीमित रखते पण हैं. ते स्वतःपुरतेच मर्यादित मैं आपसे ठेवतात. कहना चाहता मी हूं, तुम्हाला सांगू जो इच्छितो नोट्स आपने बनाए जे हैं नोट्स तुम्ही बनवलेत वो नोट्स इसलिए बनाए कि परमेश्वर ने आपके मन में वो डाला था ते याकरता बनवले की देवाने तुमच्या मनामध्ये ते और टाकलं आपने वो नोट्स लिखा. आणि ते तुम्ही लिहिले. वो आपके लिए नहीं है, ते तुमच्यासाठी नाही वो आहे, लोगों के लिए है. लोकांसाठी आहेत. पड़ोसी को बोलना आप लोगों के लिए हैं. आमेन. यीशु मसीह ने सिखाया. येशूने शिकवलं. बैठ गए, बसले, यीशु बैठ गए, येशू बसले, बैठकर सिखाया. बसून अब शिकवलं. क्या हुआ दूसरी बात मालूम है? दुसरी गोष्ट काय झाली माहितीये का? अब सिखाते सिखाते ना शाम हो गई. शिकवता शिकवता संध्याकाळ झाली. ये लोग सीखने वाले लोग थे. हे शिकणारे लोक होते. यीशु मसीह के पहले पहुंच गए थे ये लोग सुबह, येशूच्या अगोदरच त्या ठिकाणी सकाळीच ते पोहोचले होते और यीशु ने इनको सिखाना शुरू आणि किया येशूने त्यांना शिकवायला सुरुवात केली और सिखाते सिखाते शाम हो गई. आणि शिकवता शिकवता संध्याकाळ झाली. एक बात मुझे बहुत अच्छी लगी यहाँ पर, आणि एक गोष्ट मला इथं फार आवडली. एक भी व्यक्ति ने कंटाला नहीं किया. एकाही व्यक्तीने कंटाळा केला नाही. अब चेलों को चिंता क्या है मालूम है? आता ह्या शिष्यांना काय चिंता लागली आहे? लोगों को चिंता नहीं है, लोकांना नाही पडलेली काळजी. लोग सुन रहे हैं लोक ऐकतायत. परमेश्वर के वचन, यीशु के वचन में इतना खो गए, इतना डूब गए हैं कि शाम हो गए उन्हें ये भी नहीं पता. देवाच्या वचनामध्ये एवढे बुडून गेलेले आहेत की संध्याकाळ झाली याचं त्यांना तपासही लेकिन लागला. चेले देख रहे हैं कभी सूर्य डूबने वाला. पण शिष्य पाहत येते आता सूर्य बुडायला आलाय. मत्ती को शुभ 14 अध्याय 15 वचन में इस बात को पढ़ सकते हैं. आणि मत्ती याचा 14वा अध्याय 14 आणि 15वा वचन. 15 वचन में लिखा है, दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे व वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतः करता खायला विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. सुनिए यहाँ पर शाम हो गई, या ठिकाणी संध्याकाळ झाली आहे बहुत बड़ी भीड़ यीशु के पास है. आणि मोठी गर्दी येशूकडे आहे. यीशु ने सिखा रहे हैं, येशू त्यांना शिकवत आहे. सिखाते सिखाते दिन ढल गया, शिकवता शिकवता दिवस मावळला, शाम हो गई. संध्याकाळ झाली. अब चेलों को चिंता हो रही है. आता शिष्यांना काळजी लागली. क्या चिंता है? काय काळजी? खाने की चिंता है. खाण्याची. इन्हें खाना खिलाया जाए. ह्यांना जेवण चारायला पाहिजे. सुनिए, ऐका, लोगों को चिंता नहीं है, लोकांना नाहीये वो काळजी. सीख रहे हैं. ते शिकतायत वो कभी से बैठे हैं, हमें 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 मालूम नहीं कभी से बैठे हैं. आणि केव्हापासून बसलेत आम्हाला माहित नाही. लेकिन मैं निश्चित तौर से कह सकता कि वो सुबह से बैठे हुए हैं, पण मी निश्चितपणे सांगू शकतो की सकाळपासून बसलेले होते. क्योंकि सुबह उन्होंने भीड़ ने उनको यीशु को पकड़ लिया था. कारण की सकाळीच त्या गर्दीने येशूला धरलं होतं. अब इतना गड़ गए हैं, इतना डूब गए हैं, शाम कब हो गई इन्हें पता नहीं है. आणि इतके मग्न झाले ते वचन शिकण्यामध्ये की संध्याकाळ कधी झाली त्यांना कळालं नाही. आज 1 घंटा अगर लोग बैठेंगे तो पहले घड़ी देखेंगे कितना बज गया. आज 1 तास बसले लोक की लगेच घड्याळ बघू लागतात किती वाजले. यीशु के जमाने में अच्छे लोग, अच्छे हम भी अच्छे हैं, येशूच्या वेळेला चांगले लोक होते, आम्ही चांगले आहोत, हम सीख रहे हैं. आम्ही शिकत आहोत. पड़ोसी को बोलना आप अच्छे हैं.
अच्छे नहीं यार, बहुत अच्छे हैं बोलो। और चिढ़ के मत बोलो, गुस्से में मत बोलो, स्माइल करके बोलो। हाँ, बीच बीच में बोलते रहना पड़ोसी को आप बहुत अच्छे हैं। अब यहाँ पे शाम हो गई आता या ठिकाणी आम्ही पाहतो की संध्याकाळ झाली आहे और वो कौन सी जगह है मालूम है? आणि ती कुठली जागा आहे माहितीये का? सुनसान जगह है। अरण्यातली जागा हाँ, मराठी में अरण्य लिखा है। सुनसान जगह है। आणि सुनसाम अशी ती जागा आहे। सब मिलकर बोलेंगे सुनसान जगह। जोर से बोलो सुनसान जगह। सुनसान जगह का मतलब क्या है? आणि सुनसान जागा याचा अर्थ काय? जहाँ पे कुछ नहीं मिलता, तिथं काहीच मिळत नाही दूर दूर तक कहीं नहीं मिलता, आणि लांब लांब पर्यंत कुठं काहीच मिळत नाही, कोई दुकान नहीं है, कुठलंही दुकान नाहीये, कोई भी होटल नहीं है हॉटेल नाहीये पास में, जवळ, पता नहीं कितने किलोमीटर होगा। माहित नाही किती किलोमीटर ऐसी असेल। सुनसान जगह में यीशु मसीह उनको सिखा रहे हैं। आणि अशा सुनसान जागेमध्ये येशू त्यांना शिकवत आहे। लोगों को चिंता नहीं है। लोकांना काळजी नाहीये। अब बस्तियां गांव उनसे बहुत दूर हैं। आणि वस्त्या आणि वाड्या फार लांब आहेत तिथून। कितना दूर है मुझे नहीं मालूम, किती लांब आहे नाही माहिती, लेकिन जिधर वे यीशु के साथ बैठे हैं पण जिथे कुठे ते येशू सोबत बसलेत वो सुनसान जगह है। ती सुनसान जागा आहे। अब 12 चेले यीशु के पास आते आता हैं। हे 12 शिष्य येशूकडे येतात। 12 लिखा है लूक इसका 9 अध्याय 12 वचन के अंदर। आणि लूक याचा 9 अध्याय 12 वचनामध्ये 12 शिष्य आले असं लिहिलंय। यीशु के पास में आए येशूकडे आले और यीशु से बात करने आणि लगे। येशू सोबत बोलू लागले। क्या बात कर रहे हैं? काय बोललोय सुनिए। ऐका। वो यीशु को कह रहे हैं। आणि मग ती जी गर्दी आहे ती येशूला म्हणत आहे। यीशु के पास 12 चेले आए। येशूकडे 12 शिष्य आले। यीशु के पास में चर्चा हो रही है आणि येशूकडे चर्चा चालू आहे। यीशु को कह रहे हैं, येशूला म्हणत आहेत, यीशु जी येशूजी सुनिए ना, ऐका, आप सुबह से इनको सिखा रहे हैं, तुम्ही सकाळपासून यांना शिकवत आहात। आपसे 5 मिनट का ब्रेक चाहते हैं। आता एक 5 मिनिटाचा ब्रेक द्या। आप ब्रेक दे दें, तुम्ही जर त्यांना ब्रेक दिला हमसे थोड़ी बात करें आप। तर मग आम्ही बोलू। और यीशु को साइड में लेके आए। मग येशूला बाजूला घेऊन आले। देखो कितनी बड़ी भीड़ है। बघा ना किती गर्दी आहे। शाम हो गई। आणि संध्याकाळ झालेली आहे। शाम का क्या, संध्याकाळचं काय? दोपहर तो कैसे भी निकल गई, दुपार तर कशी निघून गेली, सुबह कैसे भी निकल गई, सकाळही निघून गेली, लेकिन शाम का क्या पण है? आता संध्याकाळचं काय? खाने का क्या है प्रभु? जेवणाचं काय? प्रभु ने भीड़ को देखा। प्रभूने गर्दीकडे पाहिलं। अच्छा ऐसा है क्या? अच्छा असं आहे का? तो हम क्या उपाय करेंगे प्रभु जी शाम को खाने के लिए? मग आता आम्ही संध्याकाळच्या जेवणाचा काय उपाय करायचा? हम भोजन को कैसे इनको उपलब्ध करके आणि दें? कसं ह्यांना आपण भोजन उपलब्ध करून देऊ शकतो? तो ये चेले क्या बोल रहे हैं मालूम है? आणि मग हे शिष्य काय म्हणतात माहितीये का? प्रभु ये गांव और बस्ती में उनको भेज दो, हे गावामध्ये आणि वस्त्यांमध्ये त्यांना पाठवा ये खाने को मोल खरीद ले। आणि हे जेवण विकत घेऊन येतील। बहुत बड़ा प्रश्न है। मोठा प्रश्न आहे। खाने के लिए वो सुनसान जगह में इसलिए, आणि खाणं जेवण त्या ठिकाणी मिळू शकणार नाही कारण की ती जागा सुनसान आहे। ऐसी सुनसान जगह जहाँ पे कुछ नहीं मिलता। आणि अशी सुनसान जागा जिथे काहीच मिळत नाही। सुनिए यीशु मसीह क्या कह रहे हैं। ऐका मग येशू काय म्हणत आहे। यूहन्ना इसका 6 अध्याय और 5 वचन में। योहान याचा 6वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये बहुत मजेदार बात यहाँ पे हो रही है। आणि एक मजेशीर गोष्ट या ठिकाणी होत आहे। अब यूहन्ना 6:5 में यीशु ने अपनी आंखें उठाई। आता योहान 6:5 मध्ये येशूने आपली दृष्टी वर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, यांना खायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्यात? अब यीशु को ये पूछने गए थे कि इनका खाने का इंतजाम कैसा किया जाए। आता हे येशूला विचारायला गेले होते की यांचं जेवणाची व्यवस्था कशी करायची। अब यीशु को ये बोल रहे हैं। अब यीशु फिलिप को बोल रहे हैं। आता येशू या ठिकाणी फिलिप्पाला विचारत आहे। यीशु ने आंखें उठा के देखा। येशूने डोळे दृष्टी वर करून पाहिलं बहुत बड़ी भीड़ है की खूप मोठी गर्दी आहे। और फिलिप नाम के चेले को बुलाया आणि फिलिप नावाच्या शिष्याला बोलवलं। यीशु ने कहा, येशू म्हटला, हम इनके भोजन के लिए कहां से रोटी लाएं? आणि यांना खायला देण्याकरता आपण भाकरी कुठून आणाव्यात? यीशु ने क्या किया? येशूने काय केलं? यीशु ने प्रश्न पूछा। येशूने प्रश्न विचारला। यीशु ने प्रश्न को पूछा। येशूने प्रश्न विचारला। किसको? कुणाला? चेलों को। शिष्यांना। सब मिलकर बोले चेलों को। जोर से बोलो ना यार, चेलों को। यीशु प्रश्न पूछता है। येशू प्रश्न विचारतो। चेलों का उत्तर क्या है? आणि शिष्यांचं काय उत्तर? मालूम है आपको? चेले उत्तर दे रहे हैं। आता शिष्य उत्तर देते। वो क्या बोल रहे हैं? ते काय म्हणतात? प्रभु इनको विदा करना। प्रभु यांना तू घरी पाठव।
बस्तियों में भेज, आणि गावांमध्ये पाठव. गांव में भेज, बस्तियों में भेज कि अपने लिए भोजन को खरीदे, गावात जातील, वस्त्यांमध्ये जातील आणि स्वतःसाठी जेवण विकत घेऊन येतील अपने लिए भोजन का उपाय करें. आणि स्वतःसाठी ते उपाय करतील भोजनाचा. आप उनको भेज दें. तुम्ही त्यांना पाठवून द्या. ये चेलों का उत्तर है. हे शिष्यांचं उत्तर आहे. अब यीशु 6 वचन में क्या कहते हैं सुनिए. आता येशू 6व्या वचनामध्ये काय म्हणतात पहा. हे तर त्याने त्यांची परीक्षा पाहण्याकरता म्हटले. सुनिए, ऐका. यीशु को मालूम है येशूला माहिती आहे वो सुनसान जगह पे क्या करने वाला है. की त्या सुनसान जागेवरती तो काय करणार आहे. यीशु को समझाने की जरूरत नहीं है. येशूला समजावून सांगण्याची काही गरज नाही. यीशु को अपनी जरूरत बताने की जरूरत नहीं है. येशूला आपली गरज सांगण्याची गरज नाहीये. यीशु को मालूम है वो आपके जीवन मेरे जीवन में क्या करने जा रहा है. येशूला माहिती आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो काय करणार आप आहे. सुनसान जगह में हैं, तुम्ही सुनसान आप जागेमध्ये आहात, जंगल में हैं, जंगलात आहात. यीशु आपके साथ है, येशू तुमच्या सोबत आहे. खुदा आपके साथ है. परमेश्वर तुमच्या सोबत उसे आहे. बताने की जरूरत नहीं है. त्याला सांगण्याची गरज वो नाही. जानता है त्याला माहित आहे उसके साथ में जो लोग हैं उनकी जरूरत है खाने की. त्याच्या सोबत असणाऱ्या लोकांना भूक लागलेली आहे. और यीशु को मालूम है. त्यांना माहिती आहे. यीशु को बताने की जरूरत नहीं है. येशूला सांगण्याची गरज नाही. यीशु मैं भूखा हूँ, येशू मी उपाशी आहे. यीशु मेरा बैंक बैलेंस खत्म हो गया, येशू माझा बँक बॅलन्स संपलाय, इसको भर देना. त्याला भर. यीशु मेरी ये जरूरत है, येशू माझी ही गरज यीशु आहे, मेरी वो जरूरत माझी है. ती गरज आहे. जैसे यीशु जानता ही नहीं. जसं काय त्याला माहितच नाही. यीशु जानता है उसे वो क्या करने वाला है. येशूला माहिती आहे की त्याला तो काय करणार आहे. बोले यीशु जानता है, बोले यीशु जानता है. लेकिन मनुष्य नहीं जानता, चेले नहीं जानते क्या करने पण वाला. मनुष्य किंवा शिष्य त्यांना नाही माहिती की ते काय करणार आहे. यीशु जानता है भूख लगी है उनको. येशूला माहिती की त्यांना भूक लागली. यीशु जानता है उनकी जरूरत क्या है. येशूला माहिती की त्यांची गरज काय यीशु आहे. जानता है उनको रोटी चाहिए. येशूला माहिती आहे की त्यांना आता भाकर यीशु पाहिजे. जानता है उनको खाना चाहिए. येशूला माहिती आहे की त्यांना आता जेवण हवं आहे. क्योंकि यीशु सर्व समर्थ सर्वव्यापी परमेश्वर है. कारण येशू सर्व समर्थ सर्व व्यापी परमेश्वर आहे. यीशु सुनसान जगह में है. येशू त्या ठिकाणी सुनसान जागेवरती आहे. सुनिए, ऐका. सुनसान जगह में भी यीशु प्रबंध करने का सामर्थ्य रखता है. सुनसान जागेमध्ये देखील प्रबंध करण्याचं सामर्थ्य माझ्या येशूमध्ये आहे. आप आज कौन सी जगह पे हैं? आज तुम्ही कोणत्या जागेवर आहे? ऐसी कौन सी सुनसान जगह है आपके जीवन अशी में कोणती सुनसान जागा तुमच्या जीवनामध्ये झालेली आहे जिसकी वजह से आप बैठ गए हैं. त्याच्यामुळे तुम्ही बसून राहिलेले आहात. आपको लग रहा है कि मैं एकदम सुनसान जगह का मतलब होता है जहाँ कोई नहीं है, सुनसान जागाचा अर्थ जिथे कुणी नाही, जहाँ कोई देखभाल करने वाला नहीं है, कुणी आमची देखभाल करणार नाही, जहाँ पर कोई मिलने वाला नहीं त्या है, ठिकाणी कुठलं काही मिळणार नाही, जहाँ पे कोई विचार पूछ करने वाला नहीं है. कुणी आमची विचारपूस करणार नाहीये, ऐसी जगह. अशी जागा. लेकिन आपको मालूम है पण तुम्हाला माहित आहे का, सुनसान जगह में भी मेरा यीशु सामर्थ्य रखता है वहां आने के लिए. आणि त्या सुनसान जागेवरती देखील येण्याचं सामर्थ्य माझ्या परमेश्वरामध्ये अरे आहे. मेरा यीशु अग्नि में उतर कर साथ में रहने वाला परमेश्वर माझा है. येशू असा येशू आहे जो अग्नीमध्ये देखील सोबत उतरून चालणारा उसको परमेश्वर. मालूम है मेरे लोग अग्नि में पड़े हुए त्याला हैं. माहिती आहे की माझे लोक अग्नीमध्ये पडलेले आहेत. वो यीशु वो परमेश्वर है जो जब जंगल में यात्रा कर रहे थे यीशु वहां उतर कर उन्हें हर एक चीजों को देने के लिए वहां उपलब्ध हो गया. आणि जंगलाची अरण्याची यात्रा करत असताना देखील येशू प्रत्येक ठिकाणी उतरून त्यांना मदत करण्यासाठी तयार होता. मालूम है परमेश्वर का कि योसेफ जेल में है. आणि येशूला माहित होतं की योसेफ जेल मध्ये आहे. परमेश्वर को मालूम है कि दानियल शेरों की गुफा में है. आणि परमेश्वराला माहित होतं की तो दानियल जो आहे तो सिंहाच्या गुहेमध्ये और आहे. यीशु कह रहा है, परमेश्वर कह रहा है, आणि परमेश्वर म्हणत आहे तू आग में जाएगा मैं तेरे साथ में तू हूं, आगीत जाशील मी जो तू सोबत पानी आहे, में जाएगा मैं तेरे तू साथ में पाण्यात हूं. जाशील मी जो सोबत आहे. इसका मतलब क्या याचा है? अर्थ काय, चारों ओर से परमेश्वर हमें घेर रखा चहू है. बाजूने परमेश्वराने आम्हाला घेरलेलं आहे. आपकी नजर जहां पर नहीं है ना वहां मेरे परमेश्वर की नजर है. तुमच्या नजरही पोहोचणार नाही अशा ठिकाणी आमच्या परमेश्वराची नजर आहे. यीशु जानता है येशूला माहित आहे सुनसान जगह में है. सुनसान ये जागेवरती, चेले नहीं जानते पण शिष्यांना माहित नाही यीशु क्या करने वाला की है. येशू आता काय करणार आहे. हम जानते हैं यीशु क्या कर सकता है? आम्हाला माहिती आहे का येशू काय करू शकतो. नहीं साहब, नहीं जानते. अगर नहीं. जान लिए होते ना तो मैं बताता हूँ अभी आगे आगे क्या आणि निकले होते. जर आम्हाला ह्याची जाणीव असती ना तर मी पुढे सांगणार आहे की कसं. सुनने के लिए तैयार है? ऐकण्यासाठी तयार आहे. तूने मुझे आगे पीछे
वेरी गुड, बहुत अच्छा गाया आप लोग ने। यीशु सुनसान जगह पे है, येशू त्या ठिकाणी सुनसान जागेवरती आहे चेले भागते हुए आ रहे हैं। आणि शिष्य धावत येत आहेत. प्रभु जी शाम का खाना, प्रभू संध्याकाळच्या जेवणाचं कसं? हमारे पास में बिन बताए 4 मेहमान आ जाएं, शाम के टाइम खाने के टाइम 2 रोटी 2 लोगों के बनाए हैं, 4 लोग आ गए, तारांबळ उड़ते रंदा गाड़ी। आणि आमच्या घरात दोघांचं जेवण तयार आहे, 4 जण एक्स्ट्रा आले तर आमची तारांबळ उडते. घर में किचन में पति पत्नी के झगड़े, आणि मग किचन मध्ये पती पत्नीचे भांडणं. अजिबात कळत नाही, फोन करून यायला पाहिजे होता मॅनेजमेंट। अक्कलच नाही, अक्कल काढ, अक्कलच नाही। फोन दिला ना देवाने, येताना काय झालं होतं, फोन करायचा, 4 लोक येतात आहे, आम्ही उडाली ना आता तारांबळ। यीशु के साथ कितने लोग हैं मालूम है? येशूच्या सोबत किती लोक आहे माहितीये का? सिर्फ 5000 पुरुष हैं, 5000 फक्त पुरुष आहेत बच्चे और औरतें अलग हैं। आणि बायका आणि मुलं वेगळी. चेलोची तारांबळ उडाली, आणि म्हणून चेल्यांची त्या ठिकाणी जे शिष्य होते त्यांची तारांबळ उडाली. पर यीशु क्या करने वाला है जानता है, पण येशूला माहिती आहे की तो काय करणार होता, वो जानता है। त्याला माहित आहे. चेले क्या बोल रहे हैं मालूम? शिष्य काय म्हणतात माहितीये का? बस्तियों में भेज दो ना, वस्त्यांमध्ये पाठवा, गांव में भेज दो ना। गावांमध्ये पाठवा. क्या करने के लिए? कशासाठी? भोजन मोल खरीद करने के भोजन विकत घेऊन लिए। येतील. सुनिए, ऐका, हमारा परमेश्वर बस्ती और गांव पर निर्भर रहने वाला परमेश्वर नहीं आमचा है। परमेश्वर गावांवर वस्त्यांवरती अवलंबून राहणारा परमेश्वर नाही. यीशु जानते हैं त्याला माहित आहे लोगों के लिए प्रबंध करने वाले हैं, लोगों के लिए प्रबंध करने वाले हैं। लोकांसाठी तो प्रबंध व्यवस्था करणार आहे. चेले बस्तियों और गांव पर निर्भर थे, आणि हे जे शिष्य होते ते वस्त्यांवर आणि गावांवरती अवलंबून होते. आज हमारी आवश्यकताओं के लिए, हमारे प्रबंध करने के लिए हम बस्तियों और शहरों में दौड़ रहे हैं। आज आमच्या जीवनासाठी आम्ही वस्ती आणि गावांवरती अवलंबून आहोत. आज भी लोगों की मान्यता है, आजही लोकांची मान्यता आहे उनका भोजन जो है ना वो शहरों में मिलेगा, त्यांचं जे भोजन आहे ते त्यांना शहराकडे गेल्यानंतर मिळेल. अच्छे अच्छे शहरों में मिलेगा, चांगल्या चांगल्या शहरांमध्ये गेल्यानंतरच मिळेल. हिंजोड़ी, विमाननगर, बेंगलोर, अमेरिका, यहाँ पे भोजन ज्यादा मिलते हैं। आणि अशा चांगल्या नाव लौकिक असलेल्या शहरांमध्ये, नगरांमध्ये भोजन चांगलं मिळेल. चेले वही कह रहे हैं, चेले वही, आणि शिष्यही तेच म्हणतायत नगरों में भेज दो। की यांना शहरांमध्ये पाठवा, नगरामध्ये पाठवा. चलो की मान्यता है, आणि शिष्यांना असं वाटतंय उनके भोजन की व्यवस्था है ना, की त्यांच्या भोजनाची जी व्यवस्था आहे बड़े बड़े नगरों में ते होगी, मोठ्या मोठ्या नगरांमधून होईल, बड़े बड़े कंपनियों में होगी, मोठ्या मोठ्या कंपन्यांमधून होईल, बड़े बड़े चीजों में होगी। मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये होईल. यीशु को छोड़कर येशूला सोडून बस्तियों में जाने के लिए चेले कह रहे हैं। आणि वस्त्यांमध्ये जाण्यासाठी शिष्य सांगत आहेत. क्यों? का? भोजन के लिए। भोजनासाठी. आज यीशु को छोड़कर कितने लोग भोजन की तलाश में भाग रहे हैं। आज येशूला सोडून कितीतरी लोक भोजनाच्या शोधामध्ये फिरत आहेत. ये नगर में जाओ, वो नगर में, ये नहीं कह रहा हूँ नगर में मत जाओ, ह्या नगरात त्या नगर, मी नगरला जाऊ नका असं नाही म्हणत आहे. जहाँ पे आपको अच्छा भोजन मिले वहां चले जाओ, ज्या ठिकाणी तुम्हाला चांगलं भोजन मिळेल त्या ठिकाणी तुम्ही जा. लेकिन ध्यान रखना, पण लक्षात ठेवा वो भोजन को प्राप्त करते करते आत्मिक भोजन को छोड़ना दे। ते भोजन प्राप्त करण्याच्या नादामध्ये आत्मिक भोजनाचा विसर पडू देऊ नका. जिस यीशु के साथ में बैठा है ना, ज्या येशू सोबत बसलेला वो आत्मिक भी देता है और भौतिक भी तो देता है। आत्मिक पण देतो आणि भौतिक पण देतो. आज चर्च छोड़ने के लिए लोग तैयार हैं, यीशु को छोड़ने के लिए तैयार हैं, आज चर्च सोडण्यासाठी, येशूला सोडण्यासाठी लगेच तयार आहेत. सहभागिता छोड़ने के लिए तैयार हैं, सहभागिता सोडण्यासाठी तयार आहेत. प्रार्थनाओं के गट छोड़ने के लिए तैयार हैं, प्रार्थनांचे गट सोडण्यासाठी तयार ये आहेत. भोजन के लिए। भोजनासाठी हमारा प्रबंध प्रभु यीशु मसीह करता है। आमची व्यवस्था प्रभु येशू ख्रिस्त करतो. मैं जब इसको पढ़ रहा था ना, आणि ज्यावेळेस मी हे वाचत होतो प्रभु को धन्यवाद दिया। मी प्रभूला धन्यवाद दिला. तेरा धन्यवाद इस कलशया के लिए, तो लोगों की जरूरतों को पूरा करता है। तुला धन्यवाद या मंडळीसाठी की त्या लोकांची गरज तू पूर्ण करतोस. चेले यीशु से दूर दूर जाना आणि चाह रहे हैं, शिष्य या ठिकाणी यीशु से दूर जाना चाहते हैं, यीशु से दूर जाना चाहते हैं येशू पासून दूर जाऊ गाव इच्छितात. में. गावामध्ये भोजन के लिए, भोजनासाठी. चर्च से दूर जाना चाहते हैं, चर्च पासून दूर जाऊ इच्छितात. सहभागिता दूर जाना चाहते हैं। सहभागितेपासून दूर जाऊ क्यों? इच्छितात. का? पैसा कमाने के लिए। पैसे कमवण्यासाठी. चेलों को लगता है शिष्यांना वाटतं उनका भोजन वहां पर मिलेगा, त्यांचं भोजन त्यांना तिथे मिळेल.
आज भोजन के लिए बड़े बड़े नगरों में, बड़े बड़े शहरों में लोग जा रहे हैं, आणि भोजनासाठी आज मोठमोठ्या शहरांमध्ये नगरांमध्ये लोक जात आहेत. लेकिन ध्यान रहे, पण लक्षात ठेवा, चर्च से, मंडळीपासून, प्रभु की शिक्षाओं से देवाच्या शिक्षणापासून हम पीछे ना छूट जाएं, तुम्ही मागे सुटू नये, हमारे बच्चे पीछे ना छूट जाएं, आमचे लेकरं मागे पडू नये. इस बात का ध्यान रहे. या गोष्टीचं आम्ही लक्ष द्यायला पाहिजे. रोटी कमाने के लिए, आणि आमची भाकर कमावण्यासाठी, भोजन कमाने के लिए आणि जेवण कमावण्यासाठी संडे चर्च में नहीं आ रहे हैं, आम्ही रविवारी चर्चला येत अपने नाही, बच्चों को नहीं लेके आ रहे हैं. आपल्या लेकरांना घेऊन येत नाही. हमें लगता है कि जहां हम है ना, वहां जहां पे है ना, वहीं पे वहां से बहुत सारा भोजन मिलेगा. आणि आम्हाला असं वाटतं जिथं आम्ही आहोत ना तिथून मला खूप सारं भोजन मिळणार आहे. अगर आप यीशु पर निर्भर रहेंगे, पण जर तुम्ही येशूवर अवलंबून राहिला आपकी जरूरतों को पूरा करने का मेरा यीशु सामर्थ्य रखेगा. आणि तुमच्या गरजा पूर्ण करण्याचं सामर्थ्य माझ्या येशूमध्ये आहे. यीशु पूरा करेगा. येशू पूर्ण करेल. भोजन की व्यवस्था करने का सामर्थ्य मेरे यीशु में है, भोजनाची व्यवस्था करण्याचं सामर्थ्य माझ्या येशूमध्ये आहे. इसलिए गड़बड़ ना करें, आणि म्हणून गडबड करू नका, परेशान ना हो. आणि तुम्ही व्यस्त होऊ नका. आप सुनसान जगह में हैं, आणि तू सुनसान जागेमध्ये जरी असला, आपकी आर्थिक परिस्थिति कैसी है, तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे यीशु जानता हे है. येशू जाणून आहे. पड़ोसी को बोले यीशु जानता है. जहां कुछ नहीं मिलता, यीशु को मालूम है. जिथं काय मिळत नाही हे सगळं काही येशूला माहित आहे. बोले यीशु को मालूम है, चेलों को मालूम नहीं है. यीशु जानता है वो क्या करने वाला है, चेलों को नहीं मालूम. शिष्यांना माहित नाहीये की येशू काय करणार आहे. हमें मालूम है यीशु क्या कर सकता है. आम्हाला माहित आहे का येशू काय करू शकतो. यीशु वो कर सकता है जो अस्तित्व में नहीं है, वो अस्तित्व में लाने का सामर्थ्य जे रखता है. अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आणण्याचं सामर्थ्य येशूमध्ये आहे. यीशु वो कर सकता है, येशू ते करू शकतो. मरी हुई अवस्था को संजीवित करने का सामर्थ्य मेलेली रखता है. अवस्था संजीवित करण्याचं सामर्थ्य. यीशु मरे हुए को जिलाता है. येशू मेलेल्यांना जिवंत करतो. अब आपको मुझे क्या करना है, आता तुम्हाला मला काय करायचं. सुनसान जगह में है ना, सुनसान जागेवरती आहे ना, एक काम करें, एक काम करा. यीशु की प्रतिज्ञाओं पर ध्यान दें. बस. येशूच्या त्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्याच्यावरती ध्यान द्या. डब्बों के पास मत देखें, डब्बे डब्यांकडे नका बघू, बैंक बैलेंस के पास ना देखें, बँक बॅलन्स कडे नका बघू, आपकी नौकरी के पास ना देखें, तुमची नोकरीकडे नका पाहू, आपकी खेती बाड़ी के पास ना देखें. तुमच्या शेतीवाडीकडे पाहू नका. कहाँ देखें, कुठं पहा, यीशु की प्रतिज्ञा. येशूकडे अवलंबून राहा, येशूवर निर्भर राहा. पर हम कहाँ देख रहे हैं पण यार? आम्ही कुठे पाहतो, चेले कहाँ देख रहे हैं? शिष्य कुठं पाहतात, आवश्यकता को पूरा करने के लिए शहरों में देख रहे हैं. आणि ते आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ते शहरांकडे पाहतात. जाओ भेजो 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 भेजो, यांना पाठवून द्या, पाठवून द्या, भाग भेजो. पाठवून द्या. अरे यीशु को छोड़ के कहाँ जाएगा रे साहब? येशूला सोडून कुठं जाणार. यीशु को छोड़ के गया ना, येशूला सोडून गेला ना, यीशु की शिक्षाओं से छोड़कर गया ना, येशूचे शिक्षण सोडून गेला ना, चर्च की सहभागिता छोड़कर गया ना. मंडळीची सहभागिता सोडून गेलास ना, क्या हाल होगा मालूम है? काय हाल होणार आहे माहितीये. ना इधर के ना उधर के. ना इथले ना तिथले. खोए हुए पुत्र के बारे में जानते हैं, आणि उधळ्या पुत्राविषयी आठवण करा. कमाने के लिए गया, तो कमावण्यासाठी गेला, सब कुछ लेकर गया. सगळं घेऊन गेला. प्रभु का वचन कहता है देवाचं वचन जो सांगतं, था वो भी चला गया, जे होतं नव्हतं ते सगळं गेलं, वापस आया. परत आला. कहाँ पर आया? कुठं आला, जहाँ पे पिता की आशीषों की रेल चल ज्या है, ठिकाणी पित्याच्या आशीर्वादांची रेल चेल आहे वहां पर आया. त्या ठिकाणी आला. हमें भी वहीं जाना है, आम्हाला देखील वहीं जाना है. तिथंच जायचं, यीशु के घर में लगे रहना है, येशूच्या घरामध्ये लागून राहायचं, पिता के पास में लगा रहना है, पित्याकडे लागून राहायचं, यीशु के पास में लगा रहना है. येशूकडे लागून राहायचं. प्रबंध करेगा, आणि तो प्रबंध करणार आहे, उपाय करेगा, तो उपाय करणार आहे, उपाय करेगा. तो उपाय करणार आहे. कितने भी ताकत लगा लो सब कमाने के लिए, तुम्ही कमवण्यासाठी कितीही ताकद लावली, जब तक खुदा की आशीष नहीं है ना, जोपर्यंत देवाचे आशीर्वाद नाहीत ना, नहीं टिकने वाला, काही टिकणार नाही, नहीं टिकने वाला. काही नाही टिकणार. मैंने देखा है, मी पाहिलंय, करोड़ों के बंगलों में गया हूँ, करोडोंच्या बंगल्यांमध्ये गेलेलो आहे. वो बोल रहे हैं ते म्हणत आहेत, एवढा मोठा बंगला पण रडणं आहे. मैंने प्रभु तेरा धन्यवाद, 10 बाई 10 की खोली में है लेकिन खुश है. आणि प्रभु तुला धन्यवाद, आम्ही 10 बाय 10च्या खोलीमध्ये असलो तरी आनंदी आहोत. साहब मैंने देखा जूता खोलने के भी नौकर हैं, आणि बूट काढण्यासाठी सुद्धा नोकर आहेत, बैग उठाने के लिए नौकर है, बॅग उचलण्यासाठी नोकर आहेत, घर तक ले जाने के लिए नौकर है, घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी नोकर आहेत, ऑफिस में छोड़ने के लिए नौकर है, ऑफिसमध्ये सोडण्यासाठी नोकर आहेत, बर्तन मांजने के लिए नौकर है, भांडी घासण्यासाठी नोकर आहेत, खाना बनाने के लिए नौकर है, जेवण बनवण्यासाठी नोकर आहेत, खाना खिलाने के लिए नौकर है, जेवण चारण्यासाठी नोकर आहेत. पर दांत नहीं है. दातच नाहीत. वाह मेरे प्रभु, तेरा धन्यवाद, सब कुछ साबुत है. हमारे पास कुछ नहीं है आणि आमच्याकडे तर काही नाहीये, लेकिन यीशु है. पण येशू आहे. यीशु
भागो मत, आणि पळू नका, पैसे के पीछे भागो मत, पैशाच्या मागे पळू नका, पैसे को भागने दो. पैसा तुमच्या मागे पळत येऊ दे. चेले शिष्य आहेत शहरों में निर्भर. शहरांवरती अवलंबून. हमें एक काम करना है, आम्हाला एक काम करायचे, यीशु की प्रतिज्ञाओं पर ध्यान देना है. येशूच्या अभिवचनांवरती लक्ष द्यायचे. क्या उसकी प्रतिज्ञा? काय त्याचे अभिवचन आहेत? मत्ती 6 अध्याय 31 से 34 वचन में हम सब जानते हैं. आणि आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे मत्ती 6:31-34. सुनिए, आप लिख ले, सिर्फ पढ़े मत, हम आपके लिए पढ़ेंगे, अपने समय कम है. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका. ऐसे मत कहना कि क्या खाएंगे क्या पिएंगे. कारण या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. सुनिए, क्या खाएंगे क्या पिएंगे उसको पाने के लिए जो यीशु को नहीं जानते ते धडपड करतात. जे येशूला ओळखत नाहीत, परराष्ट्रीय आहेत, ते या सगळ्या गोष्टीसाठी धडपड करतात. सुनिए सुनिए सुनिए, मेरे पास में देखिए, इकडे पहा, प्रभु ने क्या कहा. त्याने काय म्हटलं? ये प्रतिज्ञा है प्रभु की. हे देवाचं अभिवचन आहे. प्रतिज्ञा समझते हैं? कळतं का अभिवचन? यीशु ने वादा किया है उससे. हे येशूने आम्हाला वचन दिलंय. किसको वचन दिया है? कुणाला वचन दिलंय? यीशु के पीछे चलने वालों को. येशूच्या मागे चालणाऱ्यांना. एक ही बात कर रहे हैं आमीन. विश्वास नहीं है, हम फिलिप के जैसे हैं. आज हमारा स्तर फिलिप के स्थान को बदल कर ना यीशु के स्थान में आना है आज. आणि आज आम्हाला आमचा स्तर बदलायचा आहे. फिलिपाच्या त्या स्थानावरून निघून आम्ही येशूपर्यंत पोहोचायचं. यीशु क्या कह रहे हैं? येशू काय म्हणतो? उसकी प्रतिज्ञा क्या है? त्याचं अभिवचन काय आहे? सुनो, ऐका. परराष्ट्रीय मतलब जो यीशु को नहीं जानते, परराष्ट्रीय याचा अर्थ जे येशूला ओळखत नाहीत वो ते भाग रहे हैं. ते पळत आहेत. किसके लिए भाग रहे हैं? कशासाठी? किसके लिए भाग रहे हैं? बोलो रोटी के लिए. पड़ोसी को बोलो रोटी के लिए भागो मत. हाँ, भाग रहे. चर्च का नहीं आला, भागते भागते वेळ नाही. अच्छा, सेल ग्रुप मध्ये का नाही आले, भागते भागते व्यस्त है. अरे बाप रे, इतने व्यस्त. आत्मिक जीवन को चेक करते रहना. आत्मिक गोष्टी चेक करत राहा. यीशु के साथ में है क्या? येशू सोबत आहेत का? यीशु की संगति में है क्या? येशूच्या सहभागीतेत आहात चर्च के का? अंदर लगे हुए हैं क्या? मंडळीत लागलेले ये आहात का? भाकरी कमाने के चक्कर में यीशु की सेवा छोड़ दिए कितने हे लोग. भाकरी कमावण्याच्या भानगडीमध्ये किती लोकांनी सेवा सोडून दिली. ये भाकरे के चक्कर में ना लोगों को ऐसा फंसा के रखा है, प्रभु का राज्य बढ़ाने के अलावा कम कर दिया. आणि ह्या भाकरीच्या भानगडीमध्ये लोकांनी देवाचं राज्य वाढवण्याच्या ऐवजी कमी करण्याच्या भागात आहे. यीशु बोल रहा है, येशू म्हणत आहे. ये कौन भाग रहा है? हे कोण पळत आहे? जो यीशु को नहीं जानते. जे येशूला ओळखत हम नाही. यीशु को जानते हैं. आम्ही जाणतो का हो येशूला? पड़ोसी को बोलना यीशु को जानते हैं. अब यीशु की प्रतिज्ञा सुनो क्या कह रहे हैं. आता येशूचं अभिवचन काय म्हणतं? तुम्हाला या सर्वांची गरज आहे. तुम्हाला या सर्वांची. यीशु जानता है. पड़ोसी को बोलो यीशु जानता है. क्या जानता है? हमारी पिछले 15 दिन पहले ना दादा जलेबी खाने का मन किया मेरे को बड़ा. मैं मेरी वाइफ को ही बोला, वहां से मैं बरसात में आ रहा था तो एक जन गरम गरम जलेबी निकाल रहा था. आणि 15 दिवसा अगोदर जिलेबी खाण्याचं इच्छा झाली गरम गरम जलेबी निकाल रहा था. आणि तो माणूस त्या ठिकाणी गरम गरम जिलेबी काढत होता. छोटा सा रास्ता था लेकिन वहाँ मेरी गाड़ी नहीं रुक सकती, ट्रैफिक हो जाता था. आणि छोटा रस्ता होता, गाडी थांबण्याची जागा नव्हती. मैं चले गया, मैं बाद में देखेंगे. आणि मग निघून गेलो, म्हटलं बघता येईल नंतर. और उसी शाम को एक भाई के घर में प्रार्थना थी. आणि त्याच संध्याकाळी एका भावाच्या घरी प्रार्थना होती. और मैं भी चला गया प्रार्थना में. मैं प्रार्थना का सब जहाँ जब जब टाइम मिलता है मैं प्रार्थना में चले जाता आणि हूँ. जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो मी प्रार्थनेसाठी जातो. मैं रोज ही प्रार्थना में जाता हूँ, मी रोजच जातो. लेकिन वो प्रार्थना में मैं चला गया. पण त्या प्रार्थनेमध्ये मी गेलो भाई ने भोजन परोसा आणि त्या भावाने जेवण वाढलं और भोजन जैसे परोसा जलेबी लेकर आया. आणि जेवण वाढलं आणि तो जिलेबी पण घेऊन आला.
प्रभु को धन्यवाद दिया, आणि मी प्रभूला धन्यवाद दिला. उस भाई को बुलाया, त्या भावाला बोलवलं. बोला भाई जलेबी लेकर आए तो. म्हणजे तू कसं काय जिलेबी आणली? वो बोला मैं जा रहा था गाड़ी से तो मेरे मन में ना एक आया कि ब्रदर लोग के लिए ना जलेबी लेकर जाना है. आणि मी अशाच गाडीवरून चाललो तर मला असं वाटलं माझ्या भाऊ लोकांसाठी मी आज जिलेबी घ्यावी विकत. मैंने तुला नाही वाटला, मेरे प्रभुला वाटला. तुला नाही वाटलं, माझ्या प्रभूला वाटलं. मेरा प्रभु जानता है जलेबी खाना है. मला माझ्या प्रभूला माहिती आहे की मला जिलेबी खायची आहे. प्रबंध किया. आणि त्या ठिकाणी व्यवस्था केली. शायद आपको मजाक लगता होगा, कदाचित तुम्हाला चेष्टा वाटत लेकिन असेल, मैं इसको सच्चाई मानता पण हूँ. मी हे खरं मानतो. मेरा प्रभु को जानता है जलेबी खानी है बच्चे को, आणि माझ्या प्रभूला माहिती आहे की माझ्या मुलाला जिलेबी खायची आहे. और देसी घी में तली वाली जलेबी लेकर आया था. आणि तो जे घेऊन आला होता जिलेबी, ते साजूक तुपातली घेऊन आला होता. मजा आया, 2 पीस खाया, मजा आ गया. एक बार चाइनीज खाने की इच्छा हो गई थी. आणि एकदा चायनीज खायची इच्छा झाली. दादा सच्ची बात कर रहा हूँ, खरं सांगतो, पैसे नहीं है. पैसे नव्हते. मेरी वाइफ को लगा मेरे पास पैसे, मुझे लगा मेरी वाइफ के पास पैसे. आणि दोघांना वाटलं एकमेकाकडे आहेत पैसे. बोले भूख लगी, आणि मग भूक लागली. और मैं भी बोला क्या खाएंगे. आणि मी म्हटलं काय खाणार. बोले चाइनीज खाने का दिल है. आणि मग ते म्हणे चायनीज खायची इच्छा आहे. तो मैं भी डेयरिंग से बोला पैसे है साथ में, पैसे वाली है साथ में, तो चलो. आणि मग डेअरिंगने मी म्हटलं आहे पैसे, मग चला. होटल में बैठ गए, आणि हॉटेलमध्ये बसलो. मंगाया अच्छा, आणि चांगलं जेवण मागवलं. भूख तो लगी हुई थी, आणि भूक तर लागलेली होती. बढ़िया खाया खाना आणि खाया. चांगलं जेवण जेवलो. अब हाथ पे धोने के लिए सब हो गया, आणि सगळं झालं. अब बिल देने की बारी है. आणि आता बिल देण्याची वेळ आली. मैं इसको देख रहा हूँ, ये मेरे को देख रहे. 5-10 मिनट बैठे रहे. आणि 5 मिनिटं बसलो. बोला प्रभु प्रभू तू जानता है तुला माहित आहे मेरे पास तो नहीं है, माझ्याकडे नाहीये. उसके पास है कि नहीं मुझे नहीं मालूम, तुझ्याकडे आहे की नाही मला नाही माहित, लेकिन उसके पास भी नहीं थे. पण ते माझ्याकडेही नव्हते. हम दोनों की पर्स को प्रभु जानता है. आणि आमच्या दोघांचे पर्स त्यावेळेला परमेश्वर जाणून होता. 10 मिनट बैठे रहे, वो वेटर भी देख रहे कि क्या हो गया. आणि 10 मिनिटं बसलेत. आता वेटर पण वाट बघतोय, अजून काय आणू का साहेब. अजून काय घेऊन येऊ का. मला बस रे बाबा. मला कुछ मतलब सिर्फ बिल ला. काही नको आणू, फक्त बिल घेऊन ये. बोले साहब बिल की कोई जरूरत नहीं है, एक आदमी आया था आपका बिल पे करके चला गया. म्हणजे बिलाची काही गरज नाही, एक व्यक्ती आला होता आणि तो बिल भरून गेला. बोला वाह रे प्रभु तू सब जानता है. तू तो सगळं काही जाणतो. मैं सुनसान जगह में हूँ तू जानता. आणि मी सुनसान जागेवरती आहे, तू जाणतोस. मैं जंगल में हूँ तू जानता. आणि मी अरण्यामध्ये तू जाणतोस. जानता है मेरा प्रभु. माझा परमेश्वर जाणतो. वो जीवित है, तो जिवंत आहे. गड़बड़ ना करें, गडबड करू नका, चिंता ना करें. चिंता करू यहाँ नका. लिखा है, यहाँ या लिखा ठिकाणी लिहिलंय, यीशु की प्रतिज्ञा, येशूचं अभिवचन आहे. वो जानता है. तो जाणतो. एक बार वापस आम रस खाने का इच्छा होगा. आणि एकदा आमरस खायची इच्छा झाली. और एक मीटिंग में गया दादा. आणि एका मीटिंग मध्ये गेलो होतो. मीटिंग में बोले, मीटिंग खत्म हुआ, प्रार्थना हुआ, ताई बोले दादा रुक जाओ. आणि मग सगळं प्रार्थना वगैरे झाली. आणि मग ते ताई म्हटलं दादा थांबा. रुक गया. थांबलो. ताई ने वाटी में क्या लाई मालूम. ताईने वाटीमध्ये काय आणलं. अम्बाचा रस. आमरस. मेरा खुदा जानता है रे भाई हमें क्या चाहिए. आणि माझा परमेश्वर जाणतो की आम्हाला काय गरज आहे. जब मेरी आवश्यकता पैसे के लिए हुई, आणि ज्या ज्या वेळेला माझी आवश्यकता पैशांसाठी झाली, खुदा बाप ने उतनी अमाउंट भेजा. परमेश्वराने तेवढी अमाउंट अभी पाठवली. परसों के दिन आता परवा देखील मुझे पैसा चाहिए था, मला पैसे हवे होते कुछ काम के लिए. काही कामासाठी. मेरी जरूरत को किसको नहीं बताता. माझी गरजा मी कुणालाही सांगत नाही. मेरा यीशु जान, मुझे मालूम है मनुष्य को बताकर कोई हल नहीं करेगा. मेरा यीशु जानता है मुझे पैसे की जरूरत है. आणि कुठलाही मनुष्य माझी गरज पुरवू शकत नाही. माझा परमेश्वर माझी गरज पुरवू मैं शकतो. प्रभु को धन्यवाद दिया मी देवाला धन्यवाद दिला. और एक मीटिंग में गया आणि एका मीटिंग मध्ये गेलो. और भाई के साथ में मैं एक प्रार्थना के लिए गया. आणि एका भावाबरोबर प्रार्थनेसाठी गेलो. प्रार्थना किया प्रार्थना केली. और मुझे कुछ नहीं मालूम आणि मला काय माहित नव्हतं. और मैं चलने के लिए निकल पड़ा. आणि मी निघण्यासाठी निघालो मी. उन्होंने बोला दादा रुक जाओ. आणि ते म्हटले दादा थांबा. उसने मेरे हाथ में कुछ रखा. आणि त्याने माझ्या हातामध्ये काही ठेवलं. कितना पैसा था. किती पैसे होते. जितना मुझे चाहिए था. जेवढे मला हवे होते तेवढेच. 10,000 रुपए उसके अंदर थे. आणि त्याच्यामध्ये 10,000 रुपये होते. प्रभु को धन्यवाद दिया. मी प्रभूला धन्यवाद दिला. मेरा यीशु जानता है. माझा येशू जाणतो.
मुझे क्या चाहिए। मला काय हवंय सुनिए, ऐका, यीशु जानता है येशू जाणतो आप कहाँ पर हैं, आप कहाँ पर तुम्ही हैं। कुठे आहात. मेरा यीशु वहां पर प्रबंध करेगा जहां पर आप हैं। माझा येशू त्या ठिकाणी व्यवस्था करेल ज्या ठिकाणी तुम्ही आहात. उसके अंदर ताकत है। त्याच्यामध्ये ती ताकद आहे. यहाँ यीशु कह रहा है या ठिकाणी येशू म्हणत आहे 32 वचन में, तुम्हाला या सर्वाची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. जाणून है। खुश नहीं है आप लोग? खुश नहीं है दादा, सिर्फ एक ही व्यक्ति खुश है, सतीश दादा हमारे। आप खुश नहीं है? यीशु जाणून है। अरे जोर से बोल रहे बाप, बाज वाले को बोल, पड़ोसी को बोल। क्या जाणून है? देवा मला साडी पाहिजे जाणून आहे। देवा मला नेकलेस पाहिजे जाणून आहे। देवा मला बूट पाहिजे जाणून आहे। देव मला सूट पाहिजे जाणून है। मांगो मत प्रभु से जाणून है। मागू नका, परमेश्वर जाणून आहे. हम लगे मांगने में। आम्ही मागण्यातच लागून राहिलेलो आहे. देवा भाकर, देवा भाकर, देवा भाकर, देवा कपड़े, देवा रग 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 रग। अरे देवा जाणून है ना, अरे परमेश्वर जाणून आहे. हमारा पिता जाणून है ना। आमचा पिता जाणून आहे. अगर हमारे बच्चे को क्या चाहिए पिता जाणून है ना। आपल्या लेकराला काय पाहिजे पिता जाणून आहे की पिता नाही. ला कर देता कि नहीं? पिता आणून देतो की नाही. बेटे को मांगना नहीं पड़ता, आणि मग त्या लेकराला मागायची गरज नाही क्योंकि पडत, बेटे के ऊपर पिता का ध्यान है कारण की त्या लेकरावरती पित्याचं ध्यान और आहे. पिता जानता है मेरे बेटे को क्या चाहिए। आणि पित्याला माहिती माझ्या लेकराला काय पाहिजे. मेरा पिता भी जानता है हमें क्या चाहिए, माझा पिता पण जाणून आहे की आम्हाला काय हवंय. जानता है। सिर्फ आपको मुझे एक काम करना। फक्त तुम्हाला आणि मला एक काम करायचंय. 33 वचन, 33व्या वचनामध्ये, तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्यासमोर याही गोष्टी तुम्हाला मिळतील. ये सब वस्तुएं तुम्हें मिल जाएगी। या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. 2 बात करना है। 2 गोष्टी करायच्या. क्या क्या? काय? परमेश्वर देवाचे राज्य, परमेश्वर के राज्य की खोज करना है, देवाच्या राज्याचा शोध घ्यायचा आहे. और दूसरा आणि उसके नीतिमत्व की, उसके धर्म की खोज, म्हणजे सच्चाई की खोज करना है। त्याच्या सत्याचा आम्हाला शोध घ्यायचा. 2 बातें, 2च गोष्टी. परमेश्वर के राज्य की खोज देवाच्या राज्याचा शोध, और दुसरं उसके सच्चाई की खोज, त्याच्या सत्यतेची, उसके वचन के सच्चाई की खोज त्याच्या करना। वचनाची सत्यता जाणून मेरा घ्यायची. खुदा ने बोला है माझा परमेश्वर म्हटला, सब वस्तुएं तेरे पास है, सर्व गोष्टी तुझ्याकडे येतील. आप चिंता ना करें, तुम्ही चिंता करू नका. आप चिंता ना करें। तुम्ही चिंता करू नका. आदम के लिए परमेश्वर ने पहले से ही प्रबंध कर दिया था, आदमासाठी परमेश्वराने अगोदरच व्यवस्था करून ठेवली उसे होती. बनाने से पहले त्याला बनवण्या अगोदर खुदा बाप ने आदम की हर एक जरूरत को पूरा किया। परमेश्वराने आदमाच्या प्रत्येक गरजा पूर्ण केल्या. प्रभु ने पहले से ही हर एक चीज का प्रबंध करके रखा। परमेश्वराने अगोदरच त्याच्यासाठी सर्व गोष्टींची व्यवस्था करून ठेवली होती. आज आदमी किसके लिए भाग रहा है? आज मनुष्य कशासाठी पळत आहे? खाने के लिए भाग रहा है। खाण्यासाठी. प्रभु कर देता है। उत्पत्ति 1:29 में लिखा है, उत्पत्ती 1:29 मध्ये लिहिलंय, उत्पत्ति 9:3 में लिखा है, उत्पत्ती 9:3 मध्ये लिहिलेलं आहे. उसकी पेट की जरूरत को, खाने की जरूरत को खुदा बाप ने पूरा किया। त्यांच्या खाण्याची गरज परमेश्वराने पूर्ण केली. आयुब 38:41 में बहुत अच्छा लिखा है, आणि इयोब याचा 38वा अध्याय आणि 41 मध्ये खूप छान लिहिलेलं आहे. कौवे के बच्चे परमेश्वर की दुहाई देते हुए निर्हार उड़ते फिरते हैं, तब उनको आहार कौन देता है? आयुब 38 अध्याय और 41 वचन में, कावळ्यांची पिले देवाला हाका मारतात, हाका मारतात, ती अन्न अन्न करत चोहोकडे भटकतात, हा, तेव्हा त्यांना ते कोण देतो? तेव्हा त्यांना कोण देतो? क्वेश्चन मार्क, प्रश्न चिन्ह, प्रश्न चिन्ह आहे. भटकतात, ते भटकतात. कावळ्याचे पिल्ले भटकतात, कावळ्याची पिल्लं भटकतात. क्या करने के लिए? कशासाठी? खाने के लिए, भोजन के लिए। अन्नासाठी. आगे लिखा है, पुढे लिहिलंय, कौन उनको आहार देता है? त्यांना कोण देतं? सुनिए, ऐका, मैं आपको उत्तर देना चाहता हूँ। मी तुम्हाला उत्तर देऊ इच्छितो. भजन संहिता 104 स्तोत्र संहिता 104 27-28 वचन, 27 आणि 28 वचन. भजन संहिता 136 स्तोत्र संहिता 136 25 वचन, 25 वचन. भजन संहिता 145 स्तोत्र संहिता 145 15 और 16 वचन। 15 आणि 16 वचन. फिर से एक बार, परत एकदा, भजन संहिता 104
स्तोत्र संहिता 104, 27, 28, 27, 28, भजन संहिता 136, स्तोत्र संहिता 136, 25, 25, भजन संहिता 145, स्तोत्र संहिता 145, 15 और 16 वचन 15 आणि 16 यहाँ वचन पर लिखा है। या ठिकाणी लिहिलंय. परमेश्वर उनको आहार देता है, परमेश्वर त्यांना आहार देतो, परमेश्वर को भोजन देता है। परमेश्वर त्यांना भोजन देतो. भजन संहिता 147, स्तोत्र संहिता 147, 9 वचन, 9 वचन परमेश्वर का वचन कहता है परमेश्वराचं वचन सांगतं, वो पशुओं को और कव्वे के बच्चे जो उसको पुकारते हैं आहार देता है। तो पशूंना व कावळ्यांच्या कावकाव करणाऱ्या पिल्लांना त्यांचे अन्न देतो. उसके अन्न को देता है। तो त्यांचं अन्न त्यांना देतो. कौन देता है हमें अन्न? कोण देतं आम्हाला अन्न? कौन है हमारा भोजन को निर्माण करने वाला? कोण आहे आमच्या भोजनासाठी व्यवस्था करणारा? परमेश्वर है, परमेश्वर, 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 परमेश्वर है। परमेश्वर आहे. आप चिंता ना करें, तुम्ही चिंता करू नका, अब यहाँ वहाँ ना भागे। तुम्ही इकडे तिकडे धावू नका. अब चेलों का बड़ा प्रश्न है, आता शिष्यांना मोठा प्रश्न इनको आहे. भगाओ, यांना पळवा, शहरों में भगाओ, शहरांमध्ये, गांव में भगाओ, गावांमध्ये, बस्ती में भगाओ, वस्त्यांमध्ये खाने के ते लिए, जेवण घेऊन येतील, खाने के लिए जेवणासाठी मोल खरीद कर लेकर ते आए। विकत घेऊन आज येतील. लोग शहरों की तरफ भाग रहे आज हैं भोजन शहरांकडे कमाने। भोजनासाठी लोक पळत आहेत. जिसको देखो वो व्यस्त बैठा हुआ है, ज्याला पाहावं ते व्यस्त आहे. परमेश्वर बाइबल पढ़ने के लिए समय नहीं है, बायबल वाचायसाठी वेळ चर्च नाही, में आने के लिए समय नहीं है, चर्चला यायला वेळ नाही, और परमेश्वर की सेवा करने के लिए समय नहीं त्याची है। सेवा करण्यासाठी वेळ सब नाही. व्यस्त हो चुके सगळे हैं व्यस्त एक झालेले आहेत. भोजन के लिए, भोजनासाठी. और जिसका प्रबंध करने वाला परमेश्वर आणि है। ज्याची व्यवस्था करणारा स्वतः परमेश्वर आहे. मैं ये नहीं कह रहा हूँ कि भोजन करने के लिए काम पर मत जाएं, मी असं नाही म्हणत की भोजनासाठी तुम्ही कामालाच जाणं सोडून द्या. आप जाएं, जा, लेकिन इतने भी व्यस्त ना हो जाए कि हमारा आत्मिक जीवन पीछे छूट जाए। पण एवढंही व्यस्त होऊ नका की आमचं आत्मिक जीवन खाली पडेल. भागे मत, तुम्ही पळू नका, भागे मत। पळू नका. इसलिए प्रभु ने कहा म्हणून प्रभू म्हटला मत्ती 6:26 के अंदर, मत्ती 6:26 मध्ये, उस परमेश्वर ने कहा देखो, मत्ती 6:26, मत्ती 6:26 मध्ये, आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ती पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत, की कोठारात साठवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? बोलो हम श्रेष्ठ हैं, जोर से बोलो हम श्रेष्ठ हैं, पड़ोसी को बोलो हम श्रेष्ठ हैं। हम श्रेष्ठ है. किससे श्रेष्ठ हैं? पक्षियों से श्रेष्ठ हैं। हम श्रेष्ठ हैं। काय दा कुठं श्रेष्ठ है दादा? अरे हैं, आप श्रेष्ठ हैं। आम्ही श्रेष्ठ आहोत. माझ्याकडे पैसे नाही आहे, पैसे थोडी बघतोय प्रभू, तुझ्याकडे येशू है ना, तो श्रेष्ठ है। तुझ्याकडे येशू आहे तर तू श्रेष्ठ आहेस. बोला मैं श्रेष्ठ हूं। और मुझे बहुत अच्छा लगा यहाँ पर एक बात, आणि एक गोष्ट मला इथं फार आवडली, वो खत्तों में बटोरते नहीं। वापस पढ़ो 6:26। आकाशातली पाखरांकडे निरखून पहा. पहली बात, आकाशातील रोज सुबह ना आप एक काम करें, एक रोज सकाळी एक काम करा, पक्षियों को देखें। पक्ष्यांना पहा. पक्षी देखते कि नहीं आप? बघता की नाही कधी पक्षी? हमारी पक्षियों पे नजर कम है, पड़ोसी पे ज्यादा है। पड़ोसी वाला क्या कर रहा ना, वो नजर ज्यादा है। पक्ष्यांकडे कमी, आमची शेजाऱ्याकडे नजर जास्त आहे की तो काय करतो. बघा, त्याच्याकडे 2 होते पण तिसरी आणली की नाही, तुम्ही तर तसंच बसलाय, एक पण घेऊन येत नाही। बघा त्यांनी किती किती काय काय गोष्टी केल्या आणि तुम्ही बघा माझ्यासाठी काय जाणत नाही। हमारी नजर प्रभु पड़ोसी पे ज्यादा है, पक्षियों पे कम है। आणि आमचे नजर पक्ष्यांकडे कमी आणि शेजाऱ्यांवर जास्त असते. बोलो पक्षियों को देखें। नु- कौन कौन से पक्षी? सभी पक्षियों को देख लें आप। सगळ्या पक्ष्यांना पहा. अगर आपने पक्षियों को नहीं देखा तो सुबह आप यहाँ पर आ जाएं चर्च में 6 बजे, आपको बहुत सारे पक्षी देखने आणि मिलेंगे। नसेल पाहिले तर सकाळी 6 वाजता चर्चमध्ये इथं खूप पक्षी आहेत. और शाम को भी आप आए, बहुत पक्षी देखने आणि मिलेंगे। संध्याकाळी पण फार पक्षी येतात. वो क्या नहीं करते सुनो, ते काय नाही करतात ऐका, ती पेरणी करत नाहीत. पहली बात क्या नहीं करते? पेरणी का मतलब समझ, पेरणी। हाँ, दूसरा कापणी करत नाहीत, वो कापनी भी करत नहीं। आणि हाँ, कोठारात साठवत नाहीत. ना तो बोते, ना काटते, ना जमा करते। ये तीनों काम किसका है? मनुष्य, हे तिन्ही कामं मनुष्याची आहेत. जो चिंता में पड़ा है। चिंतेमध्ये है बँक बॅलन्स, बँक बॅलन्स आहे पण कमी वाटतं, पण कमी वाटतोय, अजून व्हायला पाहिजे। अजून पाहिजे. पिढी का जनरेशन, 10 जनरेशन आणि का पिढ्यान पिढ्या पुरला पाहिजे.
माझ्या लेकरांच्या काय होईल आत्तापासून. मुलांचं काय होईल त्याची काळजी आता. माझे मुलांना मी खूप वैभवामध्ये बघू इच्छिता. अरे पहले तू तर रह रे बाबा. आगे का सोचता है? ये तीनों बात नहीं करते. हे तिन्ही गोष्टी करत नाहीत. और आगे कहता है प्रभु, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो. कौन खिलाता है उनको? कौन खिलाता है उनको? कभी देखा आपने चिड़िया भूखी रह गई? कधी चिमणी उपाशी राहिली पाहिली का? तुमच्या घरात आली म्हणे मला 1 किलो तांदूळ द्या ना, माझा नवरा उपाशी आहे. 1 वाटी साखर द्या ना, लय चहा लागते त्यांना. चिमणा आलाय घरी, लय ओरडतोय. कभी देखा? मेरे घर पे कभी नहीं आई. माझ्या घरात तर नाही आली कधी. चिमणाला लॉलीपॉप खायचे होते, 100 असेल तर द्या, 4 लॉलीपॉप घेऊन जाते. मैंने अभी तक नहीं देखा उसको. दादा देखा आपने कभी? पण आमच्या चिमणालाच लागतो. पूरा बोलता स्वर्गीय पिता हमको खिलाता है. परमेश्वर म्हणतो स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो. और आगे कहता है आणि पुढे म्हणतो तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. बोला मैं श्रेष्ठ हूं. बोला मैं श्रेष्ठ हूं. क्यों श्रेष्ठ है हम? हमारा पिता हमें खिलाता है. मेरी ताकत पे नहीं, मेरे बिजनेस पे नहीं, मेरी नौकरी पे नहीं, मेरे पैसों पे नहीं, मैं खुदा पर निर्भर हूं. मी माझ्या ताकदीवर नाही, व्यवसायावर नाही, नोकरीवर नाही, तर मी माझ्या देवावर अवलंबून मैं आहे. खुदा पर निर्भर हूं. मी देवावर अवलंबून और आहे. खुदा ने बोला है आणि परमेश्वर म्हटला तेरे तू मत्ती 10 अध्याय 29 से लेके 31 वचन के अंदर, आणि मत्तई याचा 10वा अध्याय 29 पासून ते 31 वचन 31 पर्यंत. डरो मत, प्रभु बोला. आणि परमेश्वर म्हणतो तुम्ही भिवू नका. तेरे जीवन के हर एक दिन मैंने गिने हुए हैं. तेरे जीवन के हर एक दिन मैंने गिने हुए हैं. तुझ्या जीवनाचे प्रत्येक दिवस मी मोजून ठेवलेले आहेत. मेरा यीशु हर एक दिन जानता है कि मेरी जरूरत क्या है. माझ्या परमेश्वराला माझ्या प्रत्येक दिवसाची गरज माहित आहे. मालूम है आपको? माहिती आहे का? इसलिए परमेश्वर ने क्या कहा मालूम? आणि म्हणून परमेश्वर काय म्हटलं माहिती मेरे आहे? रोज की रोटी मुझे दे. माझी रोजची भाकर मला दे. मुझे रोज की रोटी दे प्रभु. मला माझी रोजची भाकर दे. कल की चिंता मत कर. उद्याची काळजी करू कल की नका. चिंता बहुत है. उद्याची काळजी पुष्कळ आहे. आज आजचीच फक्त प्रभु विचार. धन्यवाद. प्रभू धन्यवाद. 3 टाइम का रोटी तूने दिया तू है. 3 वेळेला मला भाकर दिली. कल की चिंता मत करो. कल की चिंता करके आज के रात के नींद को खराब मत करना. आणि उद्याची चिंता करून आज रात्रीची झोप तुम्ही खराब करू नका. मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो 5000 पुरुषों की भीड़ सुनसान जगह पे है. आणि ह्या सुनसान जागेवरती 5000 लोकांची गर्दी आहे. खाने का प्रश्न है, खाण्याचा प्रश्न आहे. सुनसान जगह है. सुनसान जागा और आहे. यीशु जानता है आणि येशू जाणून आहे वो क्या करने वाला की है. तो काय करणार आहे. चेले शिष्य गांव में निर्भर है. गावावरती अवलंबून आहेत. हम गांव पे निर्भर नहीं है. आम्ही गावांवरती अवलंबून नाही मैं आहोत. जहाँ हूँ, मी जिथे आहे, मैं जहाँ हूँ, मी जिथे मैं आहे, यीशु पर निर्भर हूँ. माझ्या येशूवर मी अवलंबून आहे. मेरे यीशु पर निर्भर. माझ्या येशूवर अवलंबून आहे. ना भागे. पळू नका. भोजन के लिए यहाँ आना. भोजनासाठी इकडे तिकडे पळू नका. आपका प्रबंध करेगा परमेश्वर. तुमचा परमेश्वर तुमची सर्व व्यवस्था करणार आहे. इजराइल को 40 साल खिलाया. इस्रायली लोकांना 40 वर्ष खाऊ घातले. जंगल के अंदर अरण्यामध्ये मन्ना खिलाया, मान्ना चारला बटर खिलाया, आणि पक्षी भाजी चाहिए थी, भाजी खिलाई. आणि भाजी पाहिजे ते भाजी दिली. बोले नहीं, भाजी से बहुत उब गए. मासे चिलापी विलापी कुछ लेकर आओ प्रभु. आणि मग मासे पण चारले. मेरे को मालूम नहीं कौन सा मास. प्रभु ने उसको खिलाया. आणि प्रभूंनी ते देखील चारले. प्रभु मासे भी नहीं, प्रभु अच्छा चिकन बिकन चाहिए. अच्छा, आणि मग मासे नको, चिकन हवंय. प्रभु ने आकाश से गिराया. आणि प्रभूने आकाशातून पाडलं. जो चाहिए था, जे हवं होतं, जो चाहिए था, जे हवं होतं, जंगल में परमेश्वर ने उसकी पूर्ति की. अरण्यामध्ये परमेश्वराने जी पूर्तता केली. अरण्य जंगल में पूर्ति किया. अरण्यामध्ये पूर्तता केली. खुश नाही आहोत? आमच्या जीवनात कधीच घडला नाही. कसं घडणार? निर्भर नहीं है हम. जंगल में उपाय करने वाला परमेश्वर. अरण्यामध्ये व्यवस्था करणारा आमचा परमेश्वर आहे. जंगल में अरण्यामध्ये 40 साल उनको मन्ना खिलाया. 40 वर्ष त्यांना मान्ना चारला. 40 साल उनको अच्छे से खाना खिलाया. 40 वर्ष त्यांना चांगल्या प्रकारे भोजन चारलं. एलिया की जंगल में पूर्ति की आणि परमेश्वर. एलियाची जंगलामध्ये
परमेश्वराने पूर्तता केली. खाने का प्रबंध किया प्रभु ने। त्याच्या जेवणाची त्यांनी त्याची एक काळजी- स्वर्गदूत वहां पर आया आणि एक स्वर्गदूत त्या ठिकाणी आला और उसको खाना खिलाया। आणि त्याला जेवण चारलं. पहला राज्य 19 अध्याय 6 वचन के अंदर पहिलं राजा याचा 19वा अध्याय आणि 6वं वचन. प्रभु ने वहां पे उसको खाना खिलाया। त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला. प्रभु ने उसको स्वर्ग से खिलाया। प्रभूने त्याला स्वर्गातून चारलं. कहां पर एलिया? कुठे एलिया? जंगल में, जंगलामध्ये, सुनसान जगह पे। सुनसान जागेवर. परमेश्वर ने उसको अकाल में खिलाया। परमेश्वराने त्याला दुष्काळामध्ये देखील चारलं. सुबह शाम उसको खाने का इंतजाम कौवे करते थे। सकाळ संध्याकाळ त्याच्या जेवणाची व्यवस्था कावळे करत होते. सुबह शाम, सकाळ संध्याकाळ, सुबह शाम सकाळ संध्याकाळ कौवे कावळे उसको अच्छा भोजन त्याला खिलाते। चांगलं भोजन घेऊन क्या येते. खिलाते थे? काय चारत होते? रोटी और मांस खिलाते थे। भाकरी आणि मांस चारत होते. अकाल के अंदर, दुष्काळामध्ये, अकाल के अंदर दुष्काळामध्ये रोटी और मांस खा रहा है, भाकरी आणि मांस खात आहे. वो परमेश्वर है। तो परमेश्वर आहे. अकाल के अंदर भी अच्छे से खाना खिलाता है। दुष्काळात देखील चांगलं भोजन खाऊ घालतो. हम कोरोना के समय में हम सब गुजरे हैं। आणि कोरोनाच्या वेळेमधून आम्ही सर्वजण मैं गेलेलो उस आहोत. प्रभु का धन्यवाद देता आणि हूँ मी त्या परमेश्वराचे आभार मानतो जिसने 2 साल कोरोना के समय में हमारी पूर्ति की है। ज्याने 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये आमची पूर्तता लोगों केली. की नौकरियां चली गई, लोकांच्या नोकऱ्या गेल्या. लोगों को आधा पेमेंट हुआ। लोकांचं जे मानधन आहे ते अर्ध झालं. मेरा प्रभु का धन्यवाद हो प्रभूला धन्यवाद. जो यीशु पर विश्वास करने जे वाले थे। येशूवर विश्वास मैंने उनकी गवाहियों को सुना, मी त्यांच्या साक्षी मैं ऐकल्या. आश्चर्य किया मैंने मी आश्चर्यचकित झालो कि मेरा परमेश्वर ने उनको कुछ ना होते हुए भी उनको खिलाया है। माझं परमेश्वराने काही नसताना त्यांना चारलं. 2 साल 2 वर्ष कुछ ना होते हुए भी काही नसताना प्रभु ने को खिलाया। प्रभूने त्यांना चारलं. वो हमारा तो परमेश्वर, आमचा परमेश्वर हम आहे. सबने अनुभव किया, आम्ही सर्वांनी हमने चक्कर देखा हमारे परमेश्वर को। आम्ही चाखून बघितलं आमच्या परमेश्वराला. मेरा परमेश्वर पूर्ति करने वाला। माझा परमेश्वर पूर्ती करणारा एलिया परमेश्वर. को जंगल में अकाल में प्रभु ने खिलाया। एलियाला त्या दुष्काळामध्ये देखील त्याने चारलं. वो खुदा है। तो परमेश्वर आहे. 3.5 साल 3.5 वर्ष अकाल के अंदर दुष्काळामध्ये उस सारफत स्त्री, विधवा स्त्री को, आणि सारफत येथील विधवा स्त्रीला, एक स्त्री नहीं एक नाही उसके पूरे परिवार को त्याच्या पूर्ण कुटुंबाला परमेश्वर ने पूर्ति की। परमेश्वराने त्यांची पूर्तता केली. वो परमेश्वर है। तो परमेश्वर आहे. उसका घड़ा खत्म नहीं हुआ, उसका 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 जो आटा खत्म नहीं हुआ, त्याचं तिचं पीठ संपलं नाही, उसका तेल खत्म नहीं हुआ। त्याचं तेल संपलं नाही. कौन है जो उसको बरकत दे रहा था? कोण आहे जे त्याला बरकत देत होतं? एलिया का परमेश्वर, एलियाचा परमेश्वर, हमारा परमेश्वर। तो आमचा वो परमेश्वर. जानता है मेरे डब्बे को, तो जाणून आहे माझं पिठाचा वो डब्बा, जानता है मेरे तेल की कुप्पी को, माझ्या तेलाची कुपी त्याला वो माहित आहे. जानता है। तो जाणून आहे. रोना नहीं किसके सामने, कुणासमोर रडत बसू नका, किसके सामने रोना नहीं, कुणासमोर रडू नका. खुदा को बोलना, परमेश्वराला सांगा तेरी प्रतिज्ञा है खुदा, तुझं अभिवचन आहे प्रभू, और खुदा ने वादा किया है, आणि देवाने वचन दिलंय. खुदा ने कहा है, परमेश्वर वचन म्हटलं, कहता है, वचन असं मैंने म्हणतं, धार्मिक जन के संतति को कभी भी भीख मांगते हुए नहीं देखा। मी धार्मिकाच्या संततीला कधी भीक मागताना पाहिलं नाही. हम लेने वाले नहीं हैं, हम घेणारे नाही आहोत, हम देने वाले तर हैं। आम्ही देणारे आहोत. अकाल में भी, दुष्काळात अकाल में भी, देखील, दुष्काळातही आप लोगों ने, तुम्ही चर्च ने मंडळीने लोगों के लिए खड़े हुए थे, लोकांसाठी उभे और राहिले यहाँ के भंडार जो थे भरे हुए थे, आणि त्याचे भंडार भरलेले और होते. बहुत सारे लोगों को मदद करने के लिए प्रभु ने, आणि बरेचसे लोक मदत करण्यासाठी पुढे आले. और बहुत आपने, चर्च ने बहुत सारे लोगों को मदद किया। आणि तुम्ही एक मंडळी म्हणून अनेक लोकांना मदत केली. कब मालूम है? कधी माहितीये का? जब हमारे पास कुछ नहीं था, जेव्हा आमच्याकडे काही नव्हतं तब, तेव्हा. क्योंकि मेरा पण परमेश्वर माझा परमेश्वर वो परमेश्वर है असा परमेश्वर आहे जो अपने धार्मिक की संतति कभी भीख मांगने वाला नहीं, धार्मिकाच्या संततीला परमेश्वर कधी भिकेस लावणार नाही, कभी नहीं। कधीच नाही. पड़ोसी को बोलना हम भीख मांगने वाले नहीं है। समझ में आ रहा है? चेले गांव और बस्तियों पर निर्भर, शिष्य गाव आणि वस्तीवरती अवलंबून आहेत. पर मेरा यीशु पण माझा येशू जानता है जाणू नये वो क्या करने वाला। की तो काय करणार आहे.
अकाल में कोड़ियों की पूर्ति की प्रभु ने। आणि दुष्काळामध्ये कोड्यांची पूर्तता केली त्यांनी. दूसरे राजा 7वें अध्याय 8वें वचन में दुसरे राजा याच्या 7वा अध्याय 8व्या वचनामध्ये वहां पे परमेश्वर ने उन कोड़ियों की और कोड़ियों के द्वारा पूरे शहर का इंतजाम आणि करवाया। त्या ठिकाणी कोड्यांची आणि त्या कोड्यांच्या द्वारे पूर्ण शहराची व्यवस्था. दूसरा राजा 7वां अध्याय 8वें वचन में दुसरे राजा 7वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये सुनिए ऐका कैसे पूर्ति होती है कशी हमारी। पूर्ती होती. सुनिए, ऐका, अगर यीशु का मानेंगे, यीशु की मानेंगे, येशूचा ऐकणार तब पूर्ति हमारी होगी। तेव्हा पूर्ती आमची होणार आहे. यीशु की प्रतिज्ञाओं पर ध्यान देंगे, येशूच्या वचनांवरती लक्ष द्याल, उसके वचनों पर चलेंगे, त्याच्या वचनांवर चालाल, प्रबंध करने वाला वो होगा। व्यवस्था करणारा तो होणार आहे. सुनिए, ऐका, इसहाक ने इसहाकाने कब बोया? कधी पेरलं? बोलो अकाल में। अगर उत्पत्ति 26 अध्याय 12 वचन पढ़ेंगे, आणि उत्पत्ती 26:12 जर वाचलं वहां पे लिखा है त्या ठिकाणी लिहिलंय इसहाक ने इसहाकाने अकाल में दुष्काळामध्ये बोया, पेरलं. पेरलं। सुनिए, ऐका, आप चाहते हैं प्रभु ने आपका प्रबंध करे? तुमची इच्छा आहे का देवाने तुमची व्यवस्था करावी? तो क्या करना पड़ेगा काय करावं लागेल? मालूम है? अकाल में भी दुष्काळात देखील बोना पड़ेगा। पेरावं लागेल. मैं नहीं कह रहा हूं, मी नाही म्हणत आहे, यीशु का वचन क्या है? देवाचं वचन सांगतं. क्या लिखा है? काय लिहिले पहा. उत्पत्ती याचा 26वा अध्याय आणि 12 वचन. इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. 13 वचन। तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. ओ हो। सुनिए, ऐका, एक नियम है प्रभु का, देवाचा एक नियम आहे. खुदा का एक नियम है। देवाचा एक नियम आहे. देखो, मैं आगे बताऊंगा, 2 हफ्ते और लगेंगे मेरे को। आणि आणखी मी सांगणार आहे, अजून 2 आठवडे लागणार आहेत. 5,000 लोगों को ऐसे नहीं खिलाया, 5,000 लोकांना असंच काही खाऊ घातलं नाही. उन्हीं में से लेकर त्यांच्याच कडून घेऊन प्रभु ने उसको बढ़ाया। प्रभूने ते वाढवलं. नहीं समझ में आया? नाही कळालं? तुम्हारे पास में क्या है? तुमच्याकडे काय आहे? प्रभु प्रभू 2 5 भाकरी 2 मासे. 2 5। प्रभु ने क्या बोला? प्रभू काय म्हटलं? लेकर आओ। घेऊन या. और उससे प्रार्थना किया, आणि त्याच्यावर प्रार्थना और केली. 5,000 लोग, पुरुष आणि 5,000 पुरुष, महिलाओं को छोड़कर, महिला सोडून, बच्चों को छोड़कर मुलं सोडून उनको खिलाया। त्यांना चारलं. खुदा का वचन कहता है देवाचं वचन सांगतं तृप्त हो गए तृप्त झाले और 12 टोकरे भी आणि 12 टोपल्या उरल्या. आज भी कर सकता है प्रभु, कुठलाही मनुष्य करू शकतो का? आज भी कर सकता है, आजही तो करू शकतो का? आज कर सकता है। अनुभव लेना है। अनुभव लेने का जो आवाज है वो 30% पे आ गया। अनुभव घ्यायचा आवाज थोडा 30% आला. पहला जो आवाज था वो 90 पे चला गया था। पहिला आवाज 90% होता. अनुभव चाहिए? Yes. वेरी गुड। अभी हमको क्या करना पड़ेगा? आता काय करावं लागेल? अकाल में, दुष्काळामध्ये जब वहाँ 5,000 लोगों को खिलाने की बारी थे, दुष्कालिस था ना दादा? 5,000 लोकांची खायला घालण्याची वेळ आली म्हणजे दुष्काळच आहे. कुछ नहीं है ना, काही नाहीये ना तिथे. लेकिन उन्होंने उसमें से भी एक लड़का आ गया, आया, बोला प्रभु मुझे कोई चिंता नहीं है, तू ले ले मेरा। आणि त्यातून एक मुलगा उठला, मला काही काळजी नाही, म्हटलं हे जे काही माझ्याकडे आहे तू घे. वो मैं आगे बताऊंगा, स्टोरी बड़े मजेदार है, आणि खूप छान ती गोष्ट आहे, बड़ी मजेदार वाली है। मोठी चांगली गोष्ट आहे. उन्होंने दे दिया। त्याने दिलं. सुनो, ऐका, लेने से देने में धन्यता है। आणि घेण्यापेक्षा देण्यात धन्यता आहे. इसहाक ने इसहाकाने अकाल में दुष्काळामध्ये बोया, पेरलं. कितना मिला? किती मिळालं? दादा एक भी बीज खराब नहीं हुआ। एकही बी त्याचं बी खराब झालं मेरा नाही. ये सवाल है, माझा हा प्रश्न आहे. उसने 100 गुना बोया, त्यांनी 100% पेरलं. तो कम से कम जब शेतकरी, जब किसान जब पेरता है, जब बोता है, तो कितना परसेंटेज आना आणि चाहिए? शेतकरी जेव्हा पेरतो किती पर्सेंट येतं त्याच्या हाती? अब पानी में मतलब पानी का समय है तब आणि पाण्याच्या वेळेला कितना परसेंट आना चाहिए दादा? आप 100% बोएंगे तो कितना आना चाहिए? 100% पेरल्यावर किती यायला पाहिजे हातात? कितना नियम क्या बोलता है इस संसार का? या जगाचा नियम काय सांगतो? कोई भी कैलकुलेशन बताओ। हम जो शेतकरी होंगे यहाँ पर 60-70% मिलना चाहिए। 60-70% तो अगर अकाल है तो, आणि जर दुष्काळ आहे तर
1% भी मुश्किल है साहब, 1% पण अवघड आहे, 1% आना मुश्किल है, 1% पण येणं अवघड आहे. लेकिन इसहाक ने पण इसाकाने वो डरा नहीं, तो भ्याला नाही, उसको मालूम है त्याला माहित आहे अकाल में भी परमेश्वर उसके साथ है. दुष्काळामध्ये देखील परमेश्वर त्याच्या सोबत जो आहे. भूमि में बोया हूं ना ज्या भूमीमध्ये पेरलंय वो उस ना परमेश्वर की त्या है. परमेश्वराची जिस आहे. भूमि में मैंने बोया है ज्या भूमीमध्ये मी पेरलंय वो आशीषित भूमि ती है. आशीर्वादित भूमी आहे. इसलिए जहां भी आप बोए आणि म्हणून जिथे कुठे पेराल सोच समझ कर बोना है. विचारपूर्वक पेरा उपजाऊ भूमि में बोना है. आणि सुपीक जमिनीमध्येच पेरा. जहाँ आपका चर्च है ज्या ठिकाणी तुमची मंडळी आहे आप बोए. तुम्ही पेरा. जब आपके पास है तब ना बोए. जेव्हा तुमच्याकडे आहे फक्त तेव्हाच पेरू नका, अकाल में बोए. दुष्काळामध्ये देखील पेरा. अकाल में बोए. दुष्काळामध्ये देखील पेरा. और पहला स्थान आणि प्रथम स्थान जीवन के अंदर प्रभु को देना. जीवनामध्ये केवळ प्रभूला द्या. फिर वो अकाल की परिस्थिति मग हो, ती दुष्काळाची परिस्थिती, समृद्धि की परिस्थिति हो, चांगली परिस्थिती, आनंद की परिस्थिति हो, आनंदाची दुख की परिस्थिती, परिस्थिति हो, दुःखाची आप बोते परिस्थिती, जाए, तुम्ही पेरत राहा, बोते जाए, पेरत राहा, बोते पेरत जाए. राहा. उसको 100 गुना लाने का काम मेरा परमेश्वर त्याला का है. 100% फळ देण्याचं काम माझ्या देवाचं आहे. मैंने देखा मी पाहिलं कोरोना के काल में करोनाच्या काळामध्ये लोगों ने बोया, लोकांनी पेरलं, 100 गुना बोया. 100% पेरलं. उनके घर में रोटी नहीं थी, त्यांच्या घरामध्ये भाकर नव्हती. मैंने देखा. मी पाहिलं उन्होंने बोया त्यांनी पेरलं, लेकिन उनकी गवाही है, पण त्यांची साक्ष आहे, दादा दादा हमने बोया. आम्ही पेरलं. कब बोया दादा कधी मालूम है? कधी पेरलं जब माहित? उनका 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 जो पेमेंट है ना नीचे स्तर पर गिर गया, जेव्हा त्यांचं जे पगार आहे ते खालच्या स्तराला तब आलं, भी विश्वासु रहे, तरी देखील ते तब विश्वास भी उन्होंने बोया. तरी देखील और त्यांनी उनकी पेरलं. गवाही है, आणि त्यांची साक्ष आहे, उनकी गवाही है. त्यांची साक्ष आहे. वो बोने के बाद भी उनके जीवन में बचा रहा ते पैसा. पेरल्यानंतर देखील त्यांच्या कडे राखून राहिलं. विश्वासु थे, विश्वास योग्य थे. विश्वास योग्य ते यहाँ पे लिखा या ठिकाणी लिहिले इसहाक ने इसाकाने बोया, पेरलं, बोया. पेरलं. कब? कधी? अकाल में. दुष्काळामध्ये. क्या हुआ? काय झालं? उसका 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 नतीजा क्या हुआ? त्याचं उत्तर काय उसका मिळालं? परिणाम क्या हुआ? परिणाम काय झाला? 100 गुना फल निकला. 100 पट अच्छा, पीक मिळालं. सिर्फ इतना ही नहीं हुआ, आणि एवढंच आगे नाही, लिखा है. पुढे असं लिहिलंय हाँ, परमेश्वराने त्याचे कल्याण केले, प्रभु ने तो थोर झाला. 12 वचन पढ़ो. इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी उसी वर्ष उसी समय वाह रे मेरे प्रभु, जब बोया उसी समय. वो खुदा का नियम है साहब. हे परमेश्वराचा नियम आहे. प्रभु चमत्कार कर, प्रभु चमत्कार कर, प्रभु चमत्कार कर. प्रभु बोलता है यार कभी बोया देखा नहीं मैंने इसको. कधी पेरताना तर बघितलं नाही याला. और सत्य आता क्या बोलते मालूम है? स्वर्गदूत माझा रक्षण करायला ये, स्वर्गदूत माझा रक्षण करायला ये, स्वर्गदूत मेरा रक्षण करने को आ. ये प्रार्थना रहता हमारा. मेरी गाड़ी को बचा ले, मेरे 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 बस को बचा ले, मेरी साइकिल को बचा ले, मेरे स्कूटर को बचा ले. ये प्रार्थना है. स्वर्गदूत कैसी आएगा क्या? स्वर्गदूत काय असंच येणार आहे का? 10 रुपए में स्वर्गदूत आएगा क्या? 10 रुपये देतो का स्वर्गदूत? आज वॉचमैन को भी इतनी बड़ी पेमेंट है और 10 रुपए दे के स्वर्गदूत को बुलाते हैं. आणि 10 रुपये देऊन स्वर्गदूताला बोलवतो. कभी बोएंगे नहीं. कधी पेरणार नाही अरे चांगलं. जो बोएगा ना अक्का स्वर्ग उसके साथ है. जेव्हा तुम्ही पेराल ना अख्खा स्वर्ग उतरून येईल सोबत. खुद का स्वर्ग उतर कर आएगा आपके लिए. पूर्ण स्वर्ग उतरून येईल और जब तुमच्यासाठी. स्वर्ग उतर कर आएगा तो मालूम है कितना ब्लेस्ड हो जाएगा. आणि मग जेव्हा स्वर्ग उतरून येईल तर माहित नाही किती आशीर्वादित व्हाल. खुदा कह रहा है परमेश्वर उसी म्हणतो वर्ष, त्याच वर्षी, उसी वर्ष. त्याच वर्षी इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. प्रभु ने उसको आशीष दी. लिखा यहोवा ने उसको आशीष दी. यहोवा की ओर से ही आशीष आती है. आणि आशीर्वाद देवाकडूनच आहेत. दूसरी बात, दुसरी गोष्ट, हाँ, तो थोर झाला वो बड़ा हुआ, आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. उसकी उन्नति हुई त्याची प्रगती झाली और वो अति महान पुरुष हुआ. अति महान पुरुष. आणि तो अति महान असा पुरुष झाला. अब मेरा एक सवाल है सर, आता माझा एक प्रश्न आहे, कितने साल से प्रभु में हम, किती वर्षापासून आम्ही प्रभूमध्ये आहोत कितना उन्नति हुआ हमारा? आणि आमची प्रगती किती झाली? मेरे बच्चों की कितनी उन्नति हुआ? माझ्या लेकरांची किती प्रगती झाली? मेरे बिजनेस में कितनी उन्नति हुआ? माझ्या व्यवसायामध्ये किती प्रगती झाली? मेरी नौकरी में कितनी उन्नति हुआ? नोकरीमध्ये माझी किती उन्नती झाली? आप चेक करें. चेक करा. अगर मेरा स्तर नीचे गिर गया आणि जर माझा स्तर खाली पडलेला आहे तो चेक करें. तर चेक करा.
यहाँ प्रभु ने बढ़ाने वाला परमेश्वर है वो। या ठिकाणी वाढवणारा परमेश्वर आहे. अगर हमारा स्तर नीचे गिरा है, जर आमचा स्तर खाली पडलेला आहे, कहीं ना प्रभु की गलती नहीं है, देवाची चूक नाहीये. प्रभु कभी गलती कर ही नहीं सकता, परमेश्वर कधी चूक करू शकत नाही. ये हमारी गलती है, आमची चूक आहे, क्योंकि हमने हमारी उन्नति को रुका दिया। कारण आम्ही स्वतः आमची प्रगती थांबवलेली आहे. तेरे लिए आकाश के झरोके खोले जाएंगे, तुझ्यासाठी देव आकाश आणि कपाट उघडले जातील. प्रभु का वचन है, देवाचं वचन तेरे आहे. लिए आकाश को खोल दूंगा मैं तुझ्यासाठी मी आकाश कपाट उघडीन और इतना वर्षाव करूंगा, आणि एवढा वर्षाव करीन तू 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 इकट्ठा नहीं कर पाएगा, की तू गोळा करू शकणार नाही. इतना आशीष दे दूंगा मैं तुझे। इतका आशीर्वाद मी तुला देईन. गलती प्रभु की नहीं है साहब, चूक देवाची नाहीये, गलती हमारी है, चूक आमची आहे. हमारे हमारे आशीष को रुका दिया। आम्ही स्वतः आमचे आशीर्वाद जिस रोखले. दिन प्रभु की सेवा शुरुआत किया करने के लिए ज्या दिवशी देवाची सेवा करण्यासाठी सुरुवात केली 1998 के अंदर, 1998 मध्ये, आज तक पीछे मुड़कर नहीं देखा, आजपर्यंत मागे वळून पाहिलं नाही. उन्नति पे उन्नति करते चले गए। उन्नतीवर उन्नती परमेश्वराने दिली. क्यों? का? मैंने अभी भी मेरा वो नियम है, अजूनही माझा तोच नियम आहे, प्रभु को देना, प्रभूला देणं. अकाल में, दुष्काळामध्ये, समृद्धि में, समृद्धीमध्ये, कोई भी परिस्थिति क्यों ना हो, आणि कुठलीही परिस्थिती असे ना का देना है। द्यायचंय. स्तर को चेक करते चले जाए। तर आम्ही चेक करायला पाहिजे. पतरस का प्रबंध किया प्रभु ने, पेत्राचा व्यवस्था केली परमेश्वर. प्रभु रात भर मेहनत किया, प्रभु रात्रभर मी मेहनत केली, बहुत मेहनत किया, खूप मेहनत केली. कुछ लोग बहुत मेहनत करते काही हैं, लोक खूप मेहनत इतनी करतात, कड़ी मेहनत करते हैं, एवढी मेहनत करतात चर्च नहीं दिखता, की चर्चच दिसत नाही, सभाएं नहीं दिखती, सभा नाही दिसत, प्रार्थना नहीं दिखती, प्रार्थना नाही दिसत, बाइबल वाचन नहीं दिखता, बायबल वाचन नाही दिसत. इतना इतना कष्ट कष्ट, एवढे कष्ट हड्डियां दुखने लगती, आणि हाड दुखू लागतात, इतना कष्ट। एवढे कष्ट. जब हाथ में पूछेंगे भैया कितना कमाया आप, आणि जेव्हा विचारलं की किती कमवले, काय कायम तोंड कसं माहिती आहे, काहीच हाती लागलं नाही, असं असं ते फटेवी पिशवी, आणि भोग पडलेल्या पिशवीमध्ये टिकता नहीं पैसा दादा, पैसेच टिकत नाहीत. क्यों कैसे टिकेगा रे भाई? कसं टिकणार आहे? पतरस वही बोल रहा है, पेत्र तेच म्हणतोय, मैंने सारी रात मेहनत किया प्रभु। मी पूर्ण रात्र मेहनत केली. अच्छा मैं बोलूंगा उधर चलेगा, मी म्हणाल तिथे येशील का? जो मैं बोलूंगा वो करेगा? जे मी म्हणेल ते करशील का? हाँ जी करूंगा हा सर। करूंगा. मैं घर नहीं का जाऊंगा, करणार? मी घरी नाही जाणार. मैं जो तू बोलेगा कर लूंगा, मी जे तू बोलणार ते तेरा करणार. नाव गहराई में लेकर चल। मग तू तुझी नाव खोलामध्ये घेऊन हाँ जी प्रभु करता हूँ। हा मी करतो. जब प्रभु की बात सुनकर करने जेव्हा लगेंगे आम्ही ना, देवाची गोष्ट ऐकून करतो ना, आपके पास में कितनी नावें हैं? तुमच्याकडे किती नाव आहेत? पत्र के पास 2 ही थी, पेत्राकडे 2च होत्या, वो भर गई, ते भरले, इतनी भर गई एवढ्या भरल्या डूबने लगी। की बुडू लागले. आज आपके पास में कितनी नावें हैं? आज तुमच्याकडे किती नाव आहेत? लगा दो प्रभु में, सगळे देवाला लावा, सब भरेगा, सगळं भरणार, सब भरेगा, सगळे भरणार, सब भरेगा। सगळे भरणार. मालूम है वो कर्ज वाली स्त्री दादा, एक भविष्यवक्ता की एक पत्नी थी, कर्ज में डूबी हुई थी, आणि भविष्यवक्ताची स्त्री होती ती कर्जामध्ये बुडाली. साहूकार आ गए, आणि सावकार आले उसके बच्चे को उठा के लेके जाने लगे, आणि त्याच्या लेकराला उचलून घेऊन जाऊ भागती हुई एलिया के पास में गई। आणि पळत पळत एलियाकडे गेली. अब वो आए कर्ज वाले आए हैं, आणि कर्जदार आले. अच्छा ऐसे तो एक काम कर, तू काय एक काम कर, जितने भी तेरे पड़ोसी के अंदर पड़ोसियों के पास में बर्तन है ना, जेवढे तुझ्या शेजाऱ्यांकडे भांडी आहेत सब उठा कर लेकर आ, सगळे घेऊन ये, तेरे घर में लगा दे। तुझ्या घरात लाव. तेरे घर में क्या है तुझ्या घरात काय प्रभु? आहे? एक तो तेल है, प्रभु तेल आहे, कोई बात नहीं। काय हरकत नाही. अब देखो ना, इन्होंने पूरे बस्ती के बर्तन जमा कर लिए दादा, आणि यांनी सगळ्या वस्तीचे भांडे जमा केले. कहाँ से मांग के लाए पता नहीं, कुठून कुठून मागून आणले माहित नाही. पर वहाँ के लोग अच्छे थे, दिए उनको बर्तन। पण ते लोकही चांगले होते की दिले त्याला भांडे. आज हम मांगने गए तो पहले पूछेंगे कशाला पाहिजे, काय गरज आहे, कशाला पाहिजे, 10 क्वेश्चन। तो वहाँ के लोग ऐसे नहीं थे, बेचारे अच्छे थे, दे दिया, ले बाई घेऊन जा, है ना, इसने रखा, त्यांनी ठेवले. इतनी सी बोतल थी, एक छोटी पता नहीं बाटली कितनी होती. होगी, डालते गए आणि ती टाकत गेली. उसके बेटे को बोला, तिच्या मुलाला म्हटलं, अर्जुन है का? अजून आहे का? बेटा बोलता है मुलगा म्हणतो, आता नहीं है, आता नहीं है। आता नाहीये. और जब उसने नहीं बोला, आणि जेव्हा त्याने नाही म्हटलं, चमत्कार खत्म हो गया, चमत्कार संपला. वो एलिया के पास दौड़ती भी गई, आणि ती एलियाकडे धावत गेली. प्रभु सब खत्म हो गया अभी, प्रभू आता सगळं संपलं. अर्जुन है का अजून? नहीं है? नाही. अच्छा एक काम कर, आता एक काम वो कर. सब तेल को बेच और तेरा पैसा, तेरा हे सगळं कर्ज चुका दे। तेल विक आणि तुझं कर्ज. ये कैसे चमत्कार है दादा? हा कसला चमत्कार? कर्ज से भी बाहर निकालने का सामर्थ खुदा बाप रखता है। कर्जामधून बाहेर काढण्याचं सामर्थ्य माझा परमेश्वर ठेवतो. माझेवर कर्जाचा डोंगर, आयुष्य झाले कर्ज फेडता फेडता रे बाबा, लगे मैं चिंता में, लगे मैं खाई भी चिंता है,
और यहाँ पे कर्जों से मुक्त करने वाला तो खुदा है। आणि आता ठिकाणी कर्जातून मुक्त करणारा तर परमेश्वर आहे. एक ही बात करना है, एकच गोष्ट करतो. यीशु ने जो बोला येशूने जे बोलला उसको करो। तसं करा. जितनी नाम है आपके पास में जेवढे नाव आहेत आप तुमच्याकडे लगा दो यीशु के पास सगळे में। देवाकडे लावून भरने का टाका. सामर्थ रखता है। भरायचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. बजाना तो जोर से बजाओ, नहीं तो नहीं बजाओ। आमीन। समझ में आ रहा है? कळतंय का? सुनसान जगह में है हम। सुनसान जागेवरती आहे. विश्वासियों को जरूरतों को पूरा करने के लिए परमेश्वर सामर्थ रखता है। विश्वासणाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्याचं सामर्थ्य परमेश्वरामध्ये आहे. वो बहुतायत की आशीष देता है। तो विपुलतेचा आशीर्वाद देतो. आप लिखना चाहते हैं वचन लिख लें। योएल 2 वचन। योहान 2:24. योएल योएल 2:24 आप लिख लें उसको। तुम्ही लिहून घ्या. मलाकी 3:10 लिख लें। मलाकी 3:10 वो आशीषों की बारिश करता है। आशीर्वादांची तो वर्षाव करतो. सुनिए ऐका कैसे सुनसान जगह में वो चमत्कार करेगा। आणि कसा तो सुनसान जागेवरती चमत्कार करणार आहे. पहली बात, पहिली गोष्ट, जब हम प्रभु की सुनेंगे, जेव्हा आम्ही परमेश्वराचं ऐकू, अकाल में भी देना शुरू करेंगे। दुष्काळामध्ये देखील द्यायला सुरुवात अपने करू. टाइस को अपने 10वें भाग को देना शुरू करें। आपला टाईच आपला दशांश द्यायला सुरुवात करू. दूसरी बात दुसरी गोष्ट मैं आपको बताना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, चर्च में लगे रहें, मंडळीमध्ये लागून राहा. कलसिया में लगे रहें। मंडळीत लागून राहा. प्रेषित 8:26 वचन। प्रेषित 8:26 सुनिए ऐका. ये 5 मिनट के अंदर मैं आपको बताना या चाहता हूँ 5 मिनिटात तुम्हाला सांगू इच्छितो कि सुनसान में कैसे प्रभु हमारी पूर्ति करता है। की सुनसान जागेमध्ये, ओसाड जागेमध्ये परमेश्वर आमची पूर्तता कशी करतो. इकडे प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, उठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. हाँ, जो प्रभु ने बोला है उसको करना है। आणि जे प्रभूने बोलला ते करायचं आहे. बस्तियों गांव में भोजन ढूंढने ना जाएं, वस्ती आणि गावांमध्ये भोजन शोधण्यासाठी जाऊ नका. प्रभु से दूर ना जाएं, देवाकडून दूर जाऊ नका. यीशु के करीब रहें, येशूच्या जवळ राहा. यीशु के करीब रहकर सीखते रहें, येशूच्या जवळ बसून शिकत राहा. कलसिया के करीब रहें, मंडळीच्या जवळ राहा. कलसिया से दूर ना जाएं, मंडळीपासून दूर जाऊ व्यस्त ना नका. हो जाएं, व्यस्त होऊ नका. संगति से दूर ना जाएं, सहभागितेपासून दूर होऊ संगति नका. ना तोड़ें, सहभागिता तोडू नका. संगति में बने रहें। सहभागितेत बनून राहा. यीशु से दूर जाकर पूर्ति नहीं होगी, येशूपासून दूर जाऊन पूर्तता होणार नाही. यीशु के करीब रहें। येशूच्या जवळ राहा. खोए हुए पुत्र के बारे में देखते उधळ्या हैं, पुत्राविषयी जर वो पाहिलं प्रभु से दूर चला तो गया, देवापासून दूर पिता गेला. से दूर गया, पित्यापासून दूर गेला. सहभागिता तोड़ा, सहभागिता तोडली सहभागिता से दूर चला गया। आणि सहभागितेपासून दूर गेला. उसकी हालत हम जानते हैं क्या त्याचे हुआ। हाल काय झाले आम्हाला माहित आहेत. यीशु के करीब रहें, येशूच्या जवळ राहा. यीशु के कलीसिया के करीब रहें। येशूच्या मंडळीच्या जवळ राहा. भोजन की उपलब्धता वहां पर है। कारण भोजनाची उपलब्धता त्या ठिकाणी आहे. पड़ोसी को बोले भोजन की उपलब्धता यीशु के पास है। कहां पर रहना है? आणि कुठं राहायचंय? हम देखते हैं कि संगति में करते नहीं लोग। आम्ही पाहतो की सहभागितामध्ये राहत नाहीत लोक. उस समय जब संगति होती है, आणि ज्या वेळेस सहभागिता असते हम कहीं और व्यस्त हो जाते हैं। आम्ही कुठेतरी इतर ठिकाणी व्यस्त होतो. आप यहाँ व्यस्त ना हो, संगति में रहे। देखो क्या लिखा है, तुम्ही पहा काय लिहिले. प्रेषित 18:7। प्रेषित 18:7 मध्ये, मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते असा कुणी तीतयुस्त नावाचा देवभक्त होता, त्याच्या घरी तो गेला. जिसका घर आराधनालय से लगा हुआ था। ज्याचं घर आराधनालयाला लागून होतं. सुनिए, ऐका. आराधनालय के करीब रहें, आराधनालयाच्या जवळ राहा. चर्च के करीब रहें। चर्चच्या जवळ राहा. क्या दादा अभी कातरे छोड़कर हम इधर आए क्या? आता कात्रज सोडून इथे येऊ का? हम गोकुल नगर छोड़ के इधर आए क्या? गोकुळ नगर सोडून इथे येऊ का? हम पाषाण छोड़ के इधर आए क्या? पाषाण सोडून इथे येऊ का? हम निगड़ी छोड़ के इधर आए क्या? निगडी सोडून इथे येऊ मैं का? वो नहीं बोल रहा मी हूँ। असं नाही म्हणत. आप जहाँ भी हैं वहाँ रहें, तुम्ही जिथं आत राहा, लेकिन आपका मन चर्च पे लगा पर रहे। तुमचं मन मंडळी जवळ लागलेलं असू दे. कोई सहभागिता होते चर्च में लगे रहें, आणि जिथं सहभागिता होते मंडळीमध्ये तुम्ही लागून राहा. चर्च की एक्टिविटीज में भाग लें, मंडळीच्या इतर ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यात भाग घ्या. सेल ग्रुप में भाग लें। सेल ग्रुप मध्ये भाग घ्या. भागे नहीं, सेल ग्रुप से भाग लें। सेल ग्रुप पासून भागू नका, तर त्याच्यामध्ये भाग घ्या. चर्च के बातों में ध्यान दें, चर्चच्या गोष्टींवरती लक्ष द्या. क्योंकि चर्च में घूमने वाला, प्रकाशित की किताब के अनुसार चर्च में घूमने वाला वो परमेश्वर है। आणि प्रगटीकरणाच्या अनुसार तो मंडळीमध्ये फिरणारा परमेश्वर आहे. वो चर्च में घूमने वाला तो परमेश्वर। मंडळीमध्ये फिरणारा परमेश्वर आहे. आराधनालय के पास इसका घर था। आराधनालयाच्या जवळ त्याचं घर होतं. सुनिए, ऐका. कई लोग चर्च को छोड़ देते हैं, कितीतरी लोक मंडळी सोडून देतात चर्च से दूर चले जाते आणि हैं। मंडळीपासून दूर जातात. क्या होगा मालूम है? काय होईल माहितीये का? मैं आपको वचन से बताना चाहता मी तुम्हाला वचनामधून सांगू इच्छितो. हूँ। भजन संहिता 52 अध्याय और 8 वचन।
स्तोत्रसंहिता याचा 52वा अध्याय आणि 8वं वचन. 3 वचन मैं आपको देना चाहता हूँ. 3 वचन तुम्हाला देऊ इच्छितो. भजन संहिता 52 अध्याय 52 अध्याय 8 वचन. स्तोत्रसंहिता 52:8. मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखे आहे. कहाँ पर? देवाच्या घरी. परमेश्वर के भवन में हरे जैतून के वृक्ष के समान हो. सुना है आपने? हरा रहना है, हिरवगार राहायचंय. हिरवा रहना है. हिरवगार राहायचंय. कहाँ पे है हिरवापन? कुठे आहे हिरवापणा? भवन में. देवाच्या घरी. क्योंकि जब हम सूख जाते हैं, कारण जेव्हा आम्ही सुकतो यही भवन है हेच ते भवन आहे जो पवित्र आत्मा के द्वारा हमें पानी निर्माण जिथं देवाच्या पवित्र आत्म्याचं पाणी आम्हाला मिळतं. खाद पानी मिलता है. खत मिळतं, पाणी मिळतं. जो ये शरीर रूपी पेड़ है ना, जे शरीर रूपी हे झाड आहे इसको खाद और पानी की जरूरत त्याला है. खत आणि पाण्याची गरज और आहे वो काम प्रभु का वचन आणि करता ते है काम देवाचं वचन करतं कलसिया के अंदर. मंडळीमध्ये. इसलिए भवन को छोड़कर ना जाए. आणि म्हणून भवन सोडून जाऊ नका. भवन को छोड़कर खोया हुआ पुत्र गया भवन को छोड़कर आणि पिता का घर. उधळ्या पुत्र पित्याचं घर सोडून गेला, क्या भवन हुआ? सोडून गेला. काय झालं? जीवन सूख गया. त्याचं जीवन और सुकलं. प्रभु का वचन यहाँ कह रहा है देवाचं वचन असं सांगतं, भवन में रहने के बाद भी देवाच्या घरी राहिल्यानंतर हरे जैतून के वृक्ष के समान बनेंगे. हिरव्यागार जैतून झाडासारखा आम्ही होतो. दूसरी बात, दुसरी गोष्ट भजन संहिता 92 आणि स्तोत्रसंहिता 92 13 और 14 वचन 13 आणि 14 वचन. सुनिए. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. सुनिए, ऐका, कहाँ पर है रस? कुठे आहे रस? कहाँ पर फलेंगे? कुठं फळणार आहे? परमेश्वर के भवन में. देवाच्या भवनामध्ये. परमेश्वर के भवन में. देवाच्या इस भवनामध्ये. संसार में जाकर देखें आप, या जगामध्ये जाऊन पहा, नकारात्मक, नकारात्मक, निराशा, निराशा, आत्महत्या की बात है, आत्महत्याच्या गोष्टी, हर एक पीछे 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 वाली बात है, प्रत्येक मागं पडणाऱ्या पाप गोष्टी, वाली बात है. पापमय गोष्टी, ये कहाँ पर है? हे कुठे आहे? संसार में है. जगामध्ये. भवन, परमेश्वर के भवन में क्या है? देवाच्या भवनामध्ये काय आशा आहे? है, आशा आहे, सकारात्मक बात है, सकारात्मक आशीष है. आशीर्वाद. इसमें बने रहे. यात बनून राहा. और जब जब तक हम बने रहेंगे, आणि जोपर्यंत आम्ही बनून राहू, प्रभु का वचन कहता है, देवाचं वो वचन सांगतं, पुराने होने पर भी ते वृद्धापनातही फलते रहेंगे. फळ देत राहतील. ये प्रभु का ऐसा घर है जहां पर हम लगेंगे ना, पुराना होने के बावजूद भी फलेंगे. आणि देवाचं घर असं आहे जिथं आम्ही वृद्ध काळातही आम्ही फळ देत राहणार आहोत. प्रभु के राज्य में रिटायरमेंट नहीं है दादा. देवाच्या राज्यामध्ये रिटायरमेंट नाहीये, एक्सपायरी डेट नहीं है. एक्सपायरी डेटच नाहीये. हर एक जगह आपको मिलेगी एक्सपायरी डेट. प्रत्येक ठिकाणी एक्सपायरी डेट नाही. लेकिन प्रभु के भवन में नो एक्सपायरी डेट. देवाच्या भवनात एक्सपायरी नाही. और कैसे रहेंगे बूढ़े होने पे? आणि म्हातारे झाल्यानंतर कसं राहणार आहे? बोलो रसभरित रसभरीत आणि टवटवीत. आणि टवटवीत. बाजू वाले को बोलो रसभरित टवटवीत रहना. कुछ लोगों के गाल ऐसे रहते हैं, बिल्कुल टवटवीत नहीं. आणि अजिबात टवटवीत और नाही. कितना भी खाना खिला दो, अरे तेरी टवटवपन है ना, वो तेरे खाने में और भोजन में नहीं है, प्रभु के वचन में. आणि तुझा टवटवीत पण तुझ्या खाण्यामध्ये आणि भोजनामध्ये नाही तर देवाच्या वचनामध्ये. वो दानिएल को देखो, तर दानिएलला पहा, आप उनको खिलाओ मांस अंडे खिलाओ, क्या खिलाना है, हम हरी भाजी खाकर दिखाएंगे. आणि लोकांना तुमच्या मांस अंडे खायला घाला, आम्ही हिरवी भाजी खाऊन देखील दाखवू. क्या हुआ सती दादा मालूम? काय झालं माहितीये का? वो भाजी खाने के बाद भी उनके चेहरे जो थे टवटवीत थे. आणि भाजी खाऊन त्यांचे चेहरे टवटवीत झाले. गुल्ली 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 गुल्ली. बढ़िया. हमारा जो टवटवीतपना है ना, आमचा जो टवटवीतपणा आहे प्रभु के भवन में है. ते देवाच्या भवनामध्ये. प्रभु के भवन. देवाच्या भवनामध्ये. प्रभु उसके भवन से दूर मत जाना. देवाच्या भवनापासून दूर जाऊ नका. और दूर चले गए ना, आणि जर दूर गेले सूख जाएंगे. तर सुकून जाल. मैं आपसे कहता हूँ सूख जाएंगे. मी तुम्हाला सांगतो सुकून अनुभव जाल. से कहता हूँ सूख जाएंगे. अनुभवाने सांगतो मैं सुकून जाल. कहता हूँ अनुभव से, जो मैंने देखा है आज 25 साल में, जो देखा है वो उसके अनुसार मैं कहता आणि हूँ. आज 25 वर्षापासून मी स्वतः जे पाहिलंय ते मी सांगतो. प्रभु उसके भवन से कभी दूर मत जाना. प्रभूच्या भवनापासून कधी दूर जाऊ नका. 36 अध्याय 8 और 9 वचन. 36वा अध्याय 8 आणि 9 वचन. तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्तता होईल आणि तू आपल्या सुखांच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील. कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश तेरे पाहतो. भवन के चिकने भोजन से तृप्त होंगे. भवन में क्या है? भवनामध्ये काय आहे? प्रभु की आशीष है. देवाची आशीर्वाद. भजन से 26 अध्याय 8 वचन. आणि स्तोत्रसंहिता 26:8. 26:8. 26:8. हे परमेश्वरा, तुझे
बस तुझे वसतिस्थान तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत. हाँ, हमें प्रिय रहना है प्रभु के भवन के लिए, आम्हाला देवाच्या भवनामध्ये प्रिय राहायचं आहे. प्रिय होना है प्रभु का भवन. आम्हाला देवाचं भवन प्रिय असायला हवंय. छुट्टी नहीं प्रभु के भवन में, देवाच्या भवनामध्ये सुट्टी नाहीये. प्रभु के भवन में लेना, देवाच्या भवनामध्ये राहायचंय. वहां से तृप्तता है. तिथं तृप्तता आहे. आज मेरा सवाल ये है, आज माझा प्रश्न हा आहे, आप कौन सी जगह में आज? तुम्ही आज कोणत्या जागेवरती आपके आहात? पास नौकरी नहीं है, नोकरी नाहीये, आपके पास में पैसा नहीं है, तुमच्याकडे पैसा नाहीये, आपके पास आप कर्जे में है, तुम्ही कर्जामध्ये आहात, आप चिंता ना करें. चिंता करू नका. यीशु जानता है, येशू जाणू नये. यीशु सब जानता है. येशू जाणू नये. अब्राहम का उपाय किया प्रभु ने, अब्रामाची व्यवस्था केली प्रभूने. वो हमारी भी व्यवस्था करेगा. तो आमची देखील व्यवस्था करेल. उसका एक नाम है त्याचं एक नाव आहे यहोवा यीरे. यहोवा यिरे. यहोवा यीरे, यहोवा यिरे. उपलब्ध करने वाला, उपलब्धता करून देणारा, उपाय करने वाला, उपाय करणारा, जरूरतों को पूरा करने वाला, गरजा पूर्ण करणारा, वो उसका नाम है. ते त्याचं नाव आहे. अनुभव लेंगे आप लोग और मैं? तुम्ही आणि मी अनुभव घेणार का हो? चेलों के जैसा गड़बड़ नहीं करेंगे, शिष्यांसारखी गडबड करणार नाही ना? गांव में और बस्तियों में नहीं जाएंगे. गाव आणि वस्त्यांमध्ये जाणार नाही ना? पड़ोसी को बोला गांव बस्ती में भोजन की व्यवस्था नहीं है. कहाँ पर भोजन की व्यवस्था? यीशु के पास में. येशूकडे आहे. यीशु कहाँ है? येशू कुठे आहे? उसके भवन में. त्याच्या भवनामध्ये. मैं मेरी आंखें पर्वत की ओर लगाऊंगा, मुझे सहायता कहाँ से मिलेगी? मी माझी दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल? आका इसलिए अपनी आंखों को वहां लगाएं. समझ में आया? और 2 हफ्ते 5,000 लोगों को खाने का देंगे हम लोग. आणि अजून 2 आठवडे 5,000 लोकांच्या जेवणाविषयी आम्ही पाहणार आहोत. बस्तियों में भागना नहीं, वस्त्यांमध्ये पळू नका, नगरों में भागना नहीं. नगरांमध्ये पळू नका. जहाँ पर आप है ना, जिथे तुम्ही आहात ना वहीं पर रहें. तिथंच राहा. प्रभु का काम करते रहें. देवाचं काम करत राहा. विश्राम दिन पालें. शाबात दिवस पाळा. आइए खड़े हो जाए. या आपण उभे राहूया. खरोखर प्रभू, तू अब्राहमाचा प्रभू, तू इसाकाचा प्रभू, तू याकोबाचा प्रभू, तू माझा प्रभू आहेस प्रभू. आणि प्रभू, कितीही कष्ट, कितीही दुःख आणि कुठल्याही बापा अरण्यामध्ये आम्ही असलो तरी तू तिथे माझ्या सोबत असणारा प्रभू आहे प्रभूजी. त्या तुझ्या सोबत असण्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी. आम्ही दमणार नाही प्रभू, आम्ही थकणार नाही प्रभू. तर तुझा हात हातामध्ये घेऊन आम्ही पुढे आणि पुढे जाणार परमेश्वरा. कुठलीही परिस्थिती, कुठलाही तांबडा समुद्र आम्हाला मागे खेचू शकणार नाही प्रभूजी, जेव्हा तू आमच्या सोबत राहणारा प्रभू आहेस प्रभू. खरोखर पित्या, तुझ्या वचनाच्या द्वारे पुन्हा एकदा तू आम्हाला जाणीव करून दिली प्रभूजी की तू जाणणारा परमेश्वर आहे प्रभू. आमची परिस्थिती, आमची मनस्थिती बापा तू जाणतोस प्रभूजी बापा, आणि आमच्या मागण्या अगोदर ते तू पूर्ण करतोस पित्या. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती, तुझी प्रशंसा आणि तुलाच गौरव देत प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो पित्या. तू ऐक. आमेन.